तर माझे शिक्षक सांगायचे की निलेश तू आत्महत्या करतो एक प्रकारे, नको जाऊस, तू इतका हुशार विद्यार्थी आहे. पण ताई आतून एक आवाज असतो. महात्मा गांधींचं मला वाक्य आठवतं की आत्म्याचा आवाज ऐकायचा. बरं. या शास्त्रामध्ये पोटेन्शियल आहे. आणि मनाचा इतरांचा शोध मी काय घेऊ, मला कळलं की मीच आजारी आहे मनाने. बरं. मला तुम्ही राशीमध्ये काम करताना सांगतो, माझी पूर्वी मी 2 राशीत जगलो. हां. आईने मला चुकून एक डेट सांगितली, चुकून ती मॅच झाली. मग मी म्हटलं माझी जर मकर रास आहे आणि मी जर वृश्चिक नव्हतो, मग ती हीट कशामुळे माझ्या बॉडीमध्ये? ताई मला कळलं ती हीट स्ट्रेसमुळे होती. भारताचा असा अभ्यास केला गेला की भारतीय जो व्यक्ती आहे तो डॉक्टरकडे 3ऱ्या अवस्थेत जातो. बरं. हां. याच्या तुलनेमध्ये युरोप कंट्री किंवा प्रगत राष्ट्रांमध्ये रुग्ण पहिल्या अवस्थेत जातो. पहिली अवस्था म्हणजे काय? जेव्हा पेशंटला सिम्पटम्स यायला लागतात. नमस्कार. आनंद, आरोग्य आणि यश प्रत्येकालाच हवं आहे. सोपं आहे का? हो, एकदम सोपं आहे. कारण आपण भारतात राहतो. भारतीय संस्कृती महान आहे, अध्यात्म महान आहे. आणि असा एखादा डॉक्टर की जे आयुर्वेदात MD आहे, ज्यांनी अध्यात्माचा अभ्यास केला, संस्कृतीचा अभ्यास केला आणि तुम्हाला एक छान जीवनशैली दिली की ज्याच्यातून तुम्हाला अनारोग्य येणारच नाही. हो, हे शक्य आहे. ते खूप कठीण असतं का जीवनशैली? अजिबात नाही. आज मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपण अगदी वेगळा पॉडकास्ट करणार आहोत. सर्व ज्योतिषप्रेमी आरोग्य संपन्न असावे, आनंदी असावे, छान जगावं ही मनापासून इच्छा. अनेक आजार शरीरात नंतर येतात, मनात अगोदर येतात. यावर संशोधन शक्य आहे का? आहे. आणि भारतीय संस्कृतीतल्या अध्यात्माद्वारे आयुर्वेदाचा वापर करत डॉक्टर निलेश पाटील यांनी ही जीवनशैली विकसित केली आहे. आणि अत्यंत आनंदाची बाब म्हणजे आज डॉक्टर निलेश पाटील आपल्याकडे आलेले आहेत. आपण सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया, कारण आपल्याला आरोग्य संपन्न जगायचं आहे. सर, तुमचं मनापासून स्वागत. आजचा दिवस अतिशय खास आहे, कारण आज आपण आमच्या चॅनलवर आलात. 6 लाखाच्या वर सबस्क्रायबर आहे. प्रत्येकाने आनंदाने जगावं, आरोग्य संपन्न जगावं. आजारी पडल्यावर आरोग्य शोधण्यापेक्षा आजार पडूच नये असं संशोधन तुम्ही केलं आहे. आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर आम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा प्रवास थोडक्यात ऐकायला आवडेल. ताई, निश्चितपणे आज गुरुपौर्णिमा आहे. म्हणजे योग बघा कसा जुळून आला. आपण अनेक दिवसापासून भेटण्यासाठी आतुर होतो. होय. तर सर्वप्रथम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रत्येकातील गुरुतत्वाला मनापासून नमस्कार. आपण बोला. ज्या गुरूंनी असं म्हणतात ताई की आई वडील जन्म देतात, आई जन्म देते आणि दुसरा जन्म गुरु देतो. त्या गुरुचा आजचा दिवस, होय, त्याचा सन्मानाचा दिवस, प्रेमाचा दिवस. अनेक गुरूंनी, आपण कोणीच नसतो, गुरु आपला आकार देतो, मार्गदर्शन करतो. आजही तो प्रत्यक्ष मदत करतोय. त्या सर्व गुरूंना नमन करतो. आपण स्वतः एक गुरु आहात ताई. मी तुमचे पॉडकास्ट अनेक दिवसांपासून बघतो. तुमच्या बोलण्याची हातोटी, तुमचा अनुभव, प्रेम, सहजता, डेप्थ. आणि मी बघतोय की महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगभर तुम्हाला लोक फॉलो करतात. तर तुम्हालाही नमन आणि सर्व प्रेक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देईन. तुमच्यातील गुरुतत्वाला माझा मनपूर्वक नमन. धन्यवाद. तर आपण मला प्रश्न विचारला की माझ्या प्रवासाबद्दल. होय, कारण आहे त्याला. कारण काय होतं ना, हजारो डॉक्टर आहेत, पण असा डॉक्टर की ज्याने हा विचार करावा, पेशंट माझ्याकडे येण्यापेक्षा त्याने आजारीच पडू नये. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी त्यांनी संशोधन करावं. हे खूप वेगळं पण मला भावलं आणि म्हणून मी हा प्रश्न विचारला. एक्झॅक्टली ताई. ताई, आपण जन्माला येतो आणि कुठे येतो, कसं येणार माहीत नसतं. देव विचारत नाही आपल्याला की तुला कुठल्या सिटीमध्ये कुठल्या आईवडिलांच्या पोटी यायचं. त्यामागे शास्त्र आहे. आत्म्याचा प्रवास असतो. आपण येतो आणि तिथली चालीरीती, समाज, विचार, आईवडील
ते आपल्या आपल्याप्रमाणे आपल्याला एक विचारसरणी देतात आणि आपण त्यातून एक मार्ग आक्रमण करतो. डॉक्टर म्हणून जेव्हा मी गेली 27 वर्ष रुग्ण तपासणी करत होतो, तर आयुर्वेदाकडे पहिले पेशंट असा डायरेक्ट येत नव्हता. म्हणजे मी 94ला हा निर्णय घेतला. भारतीय विद्यापीठ पुण्याला मी शिकायला होतो की ही प्रॅक्टिस करायची. बरं. तर माझे शिक्षक सांगायचे की निलेश, तू आत्महत्या करतो एक प्रकारे, नको जाऊस, तू इतका हुशार विद्यार्थी आहे. पण ते आतून एक आवाज असतो. महात्मा गांधींचं मला वाक्य आठवतं की आत्म्याचा आवाज ऐकायचा. बरं. या शास्त्रामध्ये पोटेन्शियल आहे, ऋषीमुनी. आणि मला कळायचं की मी असं ऐकत होतो की अनेक आजार बरे होतात, शेवटी एखाद्या वैद्याकडे रुग्ण जातून बरे होतात. मी निर्णय घेतला आणि जेव्हा शेवटी लोक आमच्याकडे यायचे, लोक कसे येतात माहिती आहे का, आता पोटात पाणी झालं आहे, लिव्हर डॅमेज झालं आहे आणि टॅपिंग करून करून थकला आता पेशंट, तर एक कोणतरी पाटील नावाचे वैद्य आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊ, शेवटचा पर्याय. आता डॉक्टरांनी सांगितलं आता घरी यांना घेऊन जा. आणि त्या रुग्णाला जेव्हा मी बरं करत असे, त्याला आम्ही उदरव्याधी म्हणतो, पोटात पाणी झाल्यानंतर. तर आमच्याकडे त्यासाठी एक ट्रीटमेंट आहे की आम्ही पेशंटला दुधावर ठेवतो आणि जुलाबाची औषधं देतो. त्याला खाता पिता दूध, त्याला बाकी काहीच देत नाही. दॅट द पार्ट ऑफ आवर ट्रीटमेंट. आणि जेव्हा त्याला मी बरं करत असे, तेव्हा माझ्याकडे तो पेशंटला बघून बाकी 100 लोक यायचे. आणि ज्या अर्थी हा बरा झाला त्या अर्थी हा हुशार डॉक्टर आहे. मग कळत गेलं की आपण प्रस्थापित शाखेपेक्षा पुढे आहोत. आयुर्वेद बरं कोणी शिकवत नाही आपल्याला, आपण ही जी विद्या आहे ही अनुभूत विद्या आहे. मग कळत गेलं की आपण पुढे आहोत. मग खूप लोक येत गेले, असाध्य आजाराचे लोक आले. मला आठवतं शंकरराव चव्हाणपासून अनेक लोक संभाजीनगरला माझ्याकडे यायची. त्या म्हणजे त्यावेळेस ते गृहमंत्री होते. मग मी पाहिलं की आजार कुठून येत आहेत. मी तर आजार बरे करतोय आणि प्रस्थापित शाखेपेक्षा आयुर्वेदात खूप पॉवर आहे. शिकत गेलो, अनुभव हीच खात्री असते. मग मी मनाचा मला शोध लागला आणि मनाचा इतरांचा शोध मी काय घेऊ, मला कळलं की मीच आजारी आहे मनाने. बरं. मला तुम्ही राशीमध्ये काम करताना सांगतो, माझी पूर्वी मी 2 राशीत जगलो. आईने मला चुकून एक डेट सांगितली, चुकून ती मॅच झाली. माझी रास होती मंगळ. म्हणजे हा तुमचा विषय म्हणून मला सांगायला तर आवडेल. तर वृश्चिक रास माझी सांगितली. बरं. आणि मी वृश्चिकमध्ये 10-15 वर्ष जगलो. मी वृश्चिक, माझा स्वामी मंगळ. तर माझ्या अंगात हीट असायची. मग ती हीट कशामुळे, तर मंगळामुळे. बघा गंमत तुम्ही. आणि मी पेशंटला सांगायचो की हे ते थोडा अभ्यास, मी रत्नांचा अभ्यास केला होता. मी एक पाचू पण घेतला होता 7,000 रुपयाचा. मला बरंही वाटलं. मग बघा माझा मंगळ शांत झाला. पण नंतर जेव्हा मला विदेशात जायचं होतं, मोठं काम करायचं, देवाची कृपा, माझ्या भावाची पत्रिका सापडली. ती डेट भावाची निघाली, माझी खरी डेट वेगळी होती. नंतर माझी मकर रास निघाली, जी तुम्हाला मी आता सांगितली, आणि ती पूर्णपणे वेगळी होती. मग मी म्हटलं माझी जर मकर रास आहे आणि मी जर वृश्चिक नव्हतो, मग ती हीट कशामुळे माझ्या बॉडीमध्ये, ताई मला कळलं ती हीट स्ट्रेसमुळे होती. ज्या लोकांना स्ट्रेस असतो त्यांच्या बॉडीमध्ये हीट असते, हे प्रेक्षकांनी पण लक्षात ठेवाय निमित्ताने. म्हणजे स्ट्रेसचं पहिलं लक्षण अंगदुखी आणि हीट. मंगळ तर नाही आता, हा तर मकर, इथं शनिदेव आला. मग जेव्हा मी सांगतो की मी जेव्हा मनाचा अभ्यास केला, मला कळलं की तुझ्या अंगात हीट कशामुळे आहे, तुला वारंवार झोप का लागते, तू थकतो का, तू चिडतो का. मला कळलं की ही स्ट्रेसची लक्षणं आहे. आणि ताई डॉक्टर लोकांकडे आपण जेव्हा जातो, आमच्या डॉक्टरांचं पण आयुष्य खूप स्ट्रेसमध्ये असतं. मी नेहमी गमतीने म्हणतो की कोणी पेशंट जर आमच्यासमोर आला तर पेशंट असं म्हणतो का, डॉक्टर तुम्ही कसे आहात, तुमचं जेवण झालं का, तुम्ही रात्री छान झोप घेतली का. प्रत्येकजण आम्हाला हे दुखतंय ते दुखतंय, आमच्या अंगावर कचराच टाकणार, एका भाषेत निगेटिव्हच टाकणार. आम्हाला निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह शोधून, नाही बरा होशील, जरा हे कर ते कर. डॉक्टरला किती पॉझिटिव्ह राहावं लागतं. पण डॉक्टरांचं तुम्ही जो वैयक्तिक आयुष्यात पाहिलं, डॉक्टर बसून असतो, त्यातल्या ज्याची प्रॅक्टिस चालते तो, बाहेर मोठी रांग असते. डॉक्टर पेशंटला म्हणतो की तू व्यायाम कर, पण आम्हाला कुठे वेळ मिळतो आहे, रात्री उशीर होणार, सकाळी उशीर होणार. त्यात माझा कुठंतरी तो बॅलन्स गेला असेल आणि स्ट्रेस वाढला असेल. तसं मी आनंदी होतो, माझा आध्यात्मिक प्रवास चालू होता, माझं पुस्तकी वाचन होतं. आणि ज्याचा प्रवास चालू असतो ना, त्याला आतून एक आवाज येतो, तू काहीतरी चुकतोय. मग मी जेव्हा मनाचा अभ्यास केला, मी पहिले स्वतःवर काम केलं. मग आम्ही त्याला अज्ञात जगातला प्रवास पुढे येईल तो आपल्या बोलण्यामध्ये योगायोगाने. मग मी त्या प्रवासाला जेव्हा गेलो
आणि मला त्यातून जे काही सापडलं, म्हणजे आपण म्हणू की हिरा सापडला किंवा पाण्याचा तळ गाठला, तरी मी एक नवीन जीवन पद्धती आपण डेव्हलप केली. बरं. ती जर एखाद्या पेशंटने अवलंबली तर तो पेशंट आहे तो आजार कायमचा बरा करू शकतो. असाध्य आजार जे लेबल लावून टाकले, मायग्रेनपासून कॅन्सरपर्यंत, तो कायमचा आनंदी होऊ शकतो बरं. आणि तो यशस्वी होऊ शकतो. यश म्हणजे कसं, क्या बात आहे. फक्त मी कागदावर लिहायचं मला 10-100 कोटी पाहिजेत, एका आईने पाहिजे की माझी मुलं मोठे व्हायला पाहिजे, सर्व मिळेल. मग ती जगण्याची एक पद्धत आहे, ती आपण डेव्हलप केली आणि पुढचं आजार तर आपण बरे करतो आहे, समस्या सोडवतो आहे, व्यसनमुक्ती असेल किंवा अजून काय असेल, या निर्माणच होऊ द्यायच्या नाही ना. मग आपण सध्या ते काम करतो आहे तुमच्या माध्यमातून, आज आपण तेच काम करतो आहे. माझं स्वप्न असं आहे की पेशंट तयारच व्हायला नाही पाहिजे, आज उपचार नंतर आहे. मग ही आपण जर जीवनशैली एखाद्या माणसाने पहिली शिकली, समजून घेतली आणि ती अनुभवात आणली, तर माझा असा विश्वास आहे, अनुभवसुद्धा आहे गेल्या 27 वर्षामध्ये, प्रत्येक व्यक्ती हा निरोगी, आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो. क्या बात आहे. खूपच छान. म्हणजे ही कल्पनाच नवीन आहे. आणि तुम्ही जे आजार सांगतायत, हे आजार असे असतात की एकदा त्या आजाराच्या मार्गावर माणूस गेला की तो जगण्याची आशा सोडून देतो. आणि जेव्हा मेडिकलमधून असं उत्तर येतं की आता घरी जा, तेव्हा त्यांच्या ज्या इमोशन्स, भावना असतात त्या प्रचंड दुखावलेल्या असतात. त्यातून तुम्ही त्यांना बाहेर काढता, ही मोठी गोष्ट. आणि दुसरा, आजार न होऊ देणं, ही जीवनशैली, त्या जीवनशैलीबद्दल आम्हाला ऐकायला खूप आवडेल. निश्चितपणे ताई, पहिली गोष्ट आपण जे आता बोललात ना की एखादा रुग्ण आजारी पडतो, भारताचा असा अभ्यास केला गेला की भारतीय जो व्यक्ती आहे तो डॉक्टरकडे 3ऱ्या अवस्थेत जातो. बरं. हां, याच्या तुलनेमध्ये युरोप कंट्री किंवा प्रगत राष्ट्रांमध्ये रुग्ण पहिल्या अवस्थेत जातो. पहिली अवस्था म्हणजे काय, जेव्हा पेशंटला सिम्पटम्स यायला लागतात. समजा आपण हृदयरोग घेऊया आणि त्या पेशंटला समजा ब्लॉकेजेस आहे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये, तर प्रत्येक पेशंटला, प्रत्येक व्यक्तीला, जसं भगवंत असं म्हणतात की तुम्हाला 3 चान्स देतो, तसं तुमची शरीर पण तुम्हाला खूप सांगत असतं. बरं. आपण दुर्लक्ष करतो. बरं. समजा छाती दुखते आहे, दम लागतो आहे, डोकं दुखतं आहे, आपण अंगावर काढतो. थोडी भारतीय मनोवृत्ती म्हणा किंवा पॅटर्न म्हणा. आपण डॉक्टरकडे जातो, मी पण बालपणी जात असे. डॉक्टर किती वेळ पेशंटशी बोलतात, किती वेळ बोलायला पाहिजे हा दुसरा प्रश्न आहे. 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं. काही डॉक्टर चेहऱ्याकडे बघत पण नाही, म्हणजे मी माफी मागून बोलेल, बघायला पाहिजे, तो रुग्ण आहे. पेशंट बोलायचा प्रयत्न करतो, तो चेहऱ्याकडे बघत पण नाही, बाहेर मोठी रांग असते. तर माझा एक मित्र आहे, नात्यात आहे, त्यानं विचारलं, ते दिवसातनं 150 पेशंट चेक करतात आणि आम्ही दिवसातनं 1 पेशंट चेक करतो. तर मला सहज एक प्रश्न पडले, त्यांना विचारलं, तुम्ही 150 पेशंट कसे चेक करतात? तर गमतीचा भाग म्हणून ते म्हटले, मी पेशंटच्या चेहऱ्याकडे बघतच नाही. समजा चेहऱ्याकडे पाहिले की तो काही बोलणार, सर हे पण दुखतं, ते पण दुखतं, खालीच, अच्छा काय होतं आहे, हां म्हटलं तुम्हाला सहज शक्य 150 पेशंट चेक करणं. अर्थात ते एका हॉस्पिटलचं OPD सांभाळतात. मग आपण डॉक्टरकडे जातो, सिम्पटम्स सांगतो. 15 मिनटात मला सांगा, 10 मिनटामध्ये कसं त्या माणसाचं शरीर, मन, आत्म्यापर्यंत व्यक्ती पोहोचेल. मग एका पांढऱ्या चिठ्ठीवर समजणाऱ्या किंवा न समजणाऱ्या अक्षरात तुम्हाला एक चिठ्ठी मिळते आणि आपण एका मेडिकलला जातो. बरोबर. आणि ते म्हणजे आपलं तीर्थक्षेत्र, तिथे आपली मुक्ती आहे असं आपलं वाटतं, आता पण वाटायचं. मग आपल्याला काही टॅबलेट, सिरप्स काही मिळतात तत्समपॅथीच्या. वाटायचं की हो खूप छान आहे, नमस्काराला तो चमत्कार असेल तर नमस्कार मिळतो, फास्ट फरक मिळतो. पण ते आपण जर थोडंसं स्टॅटिस्टिक्स पाहिलं पूर्ण जगभराचं, तर 3 आजार सध्या खूप वाढलेले आहेत. आपण 2 आजारात जगात नंबर 1 आहोत. बरं. हे प्रत्येकाने चेक करावं प्रेक्षकांनी. पहिला आजार आहे डायबिटीस आणि दुसरा आहे हार्ट डिसीज. हृदयाच्या आजारामध्ये आणि शुगरच्या आजारामध्ये आपण जगात 1 नंबर मारलेला आहे. बरं. आणि अजून पुढचं जाऊन सांगतो, आज आपण पुण्यात बसलेलो आहोत. पुणे आणि मुंबई भारतात नंबर 1 आहेत. बरं. भारत जगात नंबर 1 आणि भारतात पुणे, मुंबई नंबर 1.
आता पुणे आणि मुंबई नंबर 1 का है? तर यहाँ पे हर कोई भाग रहा है. प्रचंड धावपळ. धावपळ. सर्वांचे श्वास बिघडलेले आहेत. पळा पळा कोण पुढे पळतो, का पळताय कोणालाच माहीत नाही. आणि जेव्हा थांबते हृदय वगैरे, मग तेव्हा कळतं अरे किती आपण चूक केली. स्टॅटिस्टिक्स सांगते की आजच्या डेटला भारतामध्ये 60 ते 70 लाख लोक एकट्या हृदयरोगाने मरत आहेत. डायरेक्ट मरत आहेत, त्यांना चान्सच येत नाही. पहिला अटॅक आला आणि अँजिओप्लास्टी बायपास किंवा काही मेडिसिन घेऊ. हे खरं पॅन्डेमिक आहे, आपण जे करोना पॅन्डेमिक म्हणतो. आणि ही जी लोक मरत आहेत ही घरातली की पीपल आहेत, कमवणारी व्यक्ती आहे. बरं. आता या स्त्रिया पण ॲड होत आहे. याचं तुम्हाला सिम्पटम पण दिसतील की पूर्वी हा आजार 50-60 नंतर व्हायचा, 40 नंतर व्हायचा. आता लहान मुलांना. आता 20-22 मधील मुलांच्या अँजिओप्लास्टी 25 मध्ये होत आहेत. हो. 50-60 लाख लोक म्हणजे पिंपरी चिंचवड पुण्याची आपण जर लोकसंख्या पकडली, अख्खं पुणे शहर आज पूर्ण भारतात मरत आहे. कोणीच बघत नाही, बघायची गरज आहे. नंबर 2 डायबिटीस. प्री डायबिटीस आणि डायबिटीस पकडून आज 23 ते 30 कोटी लोक जवळपास सापडली. हा पण आकडा 2021चा मी तुम्हाला सांगतो आहे. आणि तिसरा आजार आहे मानसिक विकार. सगळ्यात मोठा आहे, प्रचंड वाढलेला आहे. त्याची संख्या डॉक्युमेंटेड 30-40 लाख आहे. पण या आजारात काही लोक ओपनली बोलत नाही, समाजामध्ये घाबरतात, मुलींचे लग्न होत नाही. हा आकडा माझ्या हिशोबाने 70-80 लाख असला पाहिजे. याचं कारण पण स्ट्रेस वाढलेला आहे. तर हे 3 आजार जर आपण गृहीत धरले, म्हणून त्या पांढऱ्या चिठ्ठीवर जे लिहिल्या जात आहे, आपण तिथून इथे आलो, त्या चिठ्ठीवर बदल व्हायची गरज आहे. होय. हा मी एक आध्यात्मिक डॉक्टर म्हणून नाही, एक आध्यात्मिक व्यक्तीने मला समजलं. बरं, त्यापूर्वी एक घटना घडलेली आहे. देव घटना घडवतो. तुम्ही जे सांगतात की आम्ही जन्माला येतो, 12 राशीत जन्म घेतो, नियती काम करते, होय. भाग्य काम करतं. तर माझ्या भाग्याने माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मोठ्या भावाला कॅन्सर झाला. बरं, आपण कधी अपेक्षित करत, ती त्याची नियती, त्याचं प्रारब्ध म्हणू आपण. पण त्यावेळेस एवढं कळत नव्हतं. तर आम्हाला हाच प्रश्न पडला की दादाला आजार का झाला. त्याच्यामध्ये माझ्यामध्ये 1 वर्षाचं अंतर होतं. मी जस्ट BAMSला ॲडमिशन घेतलं पुण्याला, आणि त्याला पायाला इथे दुखायला लागलं. आपल्या टिबेल मेटाफायसिस आपल्या याच्या खाली, आपल्या स्नायूच्या खाली, आणि टेस्ट चालू होत्या. अचानकपणे कॅन्सर कळाला. डॉक्टर म्हटले की तुमच्या भावाला कॅन्सर आहे, पाय कापावं लागेल. पाय कापा, अगर नका कापू तो 3 वर्षात मरणार आहे. हे मकर राशीच्या निलेशला 19व्या वर्षी एक औरंगाबादचा डॉक्टर, ज्याला संभाजीनगर म्हणतात, तो डॉक्टर पण बोलायला असा अब्रप्ट आहे. थोडं काळजी घ्यायला पाहिजे, सांगायला नाही पाहिजे. पण मला देव काय सांगतोय ताई, थोडी इथे हा विषय येतो की मला काहीच माहीत नाही जग. लहानपणी मी प्रेत जात असे तर मी घरात लपून बसायचो, ते लाल कपडा ते. आणि त्याला डॉक्टर सांगतो की तुझा भाऊ, बरं आदल्या रात्री आम्ही गप्पा मारतोय वर. मी पुण्याहून आलो, मी खूप अभ्यासू होतो. तो म्हणला की जरा भावाकडे लक्ष देत जा, येत जा. मग आम्ही 2 भाऊ गप्पा मारतोय. तो मला त्याची स्वप्न सांगतोय. तो कन्नड नावाचा एक तालुका औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, तिथे तो चांगल्यापैकी, त्यावेळेस तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष होता. म्हणजे त्याचं लक्ष तिकडं होतं, कॉलेज वगैरे या पॅटर्न. आणि मी अभ्यासामध्ये होतो. 2 भाऊ रात्री गप्पा मारताय, सकाळी खाली उतरतोय. डॉक्टर म्हणून तुमचा भाऊ मरणार. मला काय वाटलं असेल, मी त्या क्षणाला मेलो. बापरे, मला तुम्ही आता जे बापरे म्हटलात तेच मी म्हटलं बापरे. आणि तो डॉक्टर बऱ्यापैकी फेमस आहे. पैर काटो मत काटो, 3 साल में मरने वाला आहे. मग नंतर टाटा वगैरे वडील म्हटलं असं होत नाही. मग टाटामध्ये गेल्यानंतर असं म्हणतात की बाहेरचे 30-40% रिपोर्ट बदलतात. आम्हाला ती आशा होती, पण टाटा आल्सो कन्फर्म केलं कॅन्सर आहे. तर तिथे माझ्या या प्रवासाची सुरुवात झाली. देव कसा प्रसंग आणतो. आणि जेव्हा मी त्याला घेऊन फिरत होतो टाटामध्ये किंवा अनेक डॉक्टरांकडे, टाटात तर 2 वार्ड आहे बघा, प्रायव्हेट वार्ड आहे आणि जनरल वार्ड आहे. म्हणजे चांगल्या माणसांनी ते जाऊ नये, कुत्र्यासारखी वागणूक देतात तिथं जनरल वार्डला. चुकून तुम्ही जर, आम्हाला माहीत नाही प्रायव्हेट वार्ड जनरल वार्ड, आपला पेशंट आजारी असतो आणि अवहेलना काय असते ते मी जवळून पाहिले. पेशंटला कसं झापलं जातं. आपला पेशंट आजारी असतो, तो आपला भाऊ असतो, आपलं नातं असतं. तिथून तरी मी अनेक दिवस डॉक्टरांकडे त्याला घेऊन फिरलो. डॉक्टरांची बोलण्याची भाषा पाहिली. पेशंट आपला आजारी असतो, पण तो आपल्याशी बिझनेस करत असतो. मी नेहमी माफी मागून बोलतो की बिझनेस हा शब्द वाईट नाही आहे.
बिझनेसमध्ये तुम्ही रुपयाचा ₹1.25 ₹1.5 करा, पण माझं म्हणणं फसू नका समोरच्याला. कारण डॉक्टर हा पेशा, हा बिझनेस तसा होऊ शकत नाही. इथं सेवाभाव जास्त आहे. इथे कळकळ, करुणा, प्रेम पाहिजे. आणि ते माहिती कधी समजतं, जेव्हा तुमच्या घरातला व्यक्ती आजारी पडतो. आज जे मी काम करतो आहे ना, याच्यामागे दादा कारणीभूत आहे. माझ्याकडे अनेक पेशंट येतात, मला खूप चान्स आहे, आज मी असाध्य आजार बरे करतो, मी हवी ती फी घेऊ शकतो, पण मी जेवढी वास्तव आहे तेवढी घेतो माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या सेटअपप्रमाणे. तर दादाच्या आधारे मला कळलं की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. माझ्या संन्यास घेण्यामध्ये हे पण एक कारणीभूत आहे की देवाने दाखवून दिलं की सर्व नष्ट, मे बी तो शनिदेवाची कृपा असेल, माहीत नाही. आणि तिथून जो प्रवास केला माझा तो शोध होता की आता कॅन्सरमध्ये डॉक्टर असं म्हणतात की काही कारणच नाही आहे. तुम्ही कॉमनली ऐका, इवन त्याच आजारात नाही, अनेक आजारामध्ये, मायग्रेनमध्ये पण म्हणता काही कारण नाही आहे. पेशंट रिपोर्ट चेक करतात, MRI करतात, रिपोर्ट नील येतो, CT स्कॅन रिपोर्ट नील येतो. त्याला इडिओपॅथिक शब्द वापरतात, सांगता येत नाही. तर इथे मी शब्द वापरतो की ज्या अर्थी धूर आहे म्हणजे कुठेतरी आग आहे. परफेक्ट. राईट. आगीशिवाय धूर येणार नाही. त्याला कार्यकारण भाव सिद्धांत म्हटलेला आहे. कॅन्सर आहे म्हणजे काही ते कारण घडलेलं आहे. मग त्याचा मागचा जन्म, मग गर्भाशयात असताना, मग आल्यानंतर आई वडील, मग संस्कार, मग पेरेंटिंग, अनेक विषय येतात. आहार येतो, स्ट्रेस येतो. मग जेव्हा मी माझं स्वप्न होतं कॅन्सरच्या आजाराचा शोध घ्यायचा, बरं, तिथून मी सुरुवात केला प्रवास. मी जाऊन पोहोचलो मनापर्यंत आणि मनाचा शोध घेता घेता मला कळालं की 95% आजाराचं कारण मनच आहे. बरोबर. आणि लक्ष कोणीच देत नाही, कोणाकडे वेळच नेत आहे. इवन मनाच्या डॉक्टरांनी, ज्याला आपण मानसोपचार तज्ज्ञ म्हणतो, त्याने तरी किमान पेशंटशी 1 तास बोलायला पाहिजे. कारण तो मनाचा पेशंट आहे. पेशंट असे विचारता मला झोप लागत नाही, अच्छा, लगेच त्याला त्या पांढऱ्या कागदावरची काळी गोळी तुम्ही लिहून देतात. मला त्याबद्दल आक्षेप नाही. मग आता आपण काय करू, जर ही ट्रीटमेंट कोणाची असो, मी इथं पॅथीबद्दल बोलतच नाही आहे, मी आध्यात्मिक अँगलने बोलतो. मग आयुर्वेद असो, ॲलोपॅथी असो, होमिओपॅथी, हे पण सांगतो की प्रत्येक डॉक्टर चांगला प्रयत्न करतो आहे. डॉक्टर खूप कमी डॉक्टर आहे बोटावर मोजण्या इतके. जसं अब्राहम लिंकन म्हणतो, त्याच्या मुलाला जेव्हा हेडमास्टर्सकडे पाठवायचं होतं, तर अब्राहम लिंकनचं पत्र खूप फेमस आहे. खूप छान. त्याच्यात तो म्हणतो की प्रिय गुरुजी, सगळेच सत्यनिष्ठ असतात किंवा नसतात हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, मात्र त्याला शिकवा प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधू चरित पुरुषोत्तम. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. तसा प्रत्येक डॉक्टर वाईट नेत आहे. जसं आज एक अधिकारी काम करतोय, तो आपल्याला दिसतोय. अन्न विभागात जे एक नवीन अधिकारी आला, एक प्रामाणिक व्यक्ती आल्याने आज एक डिपार्टमेंट ढवळून निघालं आहे. हो, राईट. आम्हाला ते दिसत होतं, तुम्हाला पण दिसत होतं की आपल्या पनीरमध्ये भेसळ होते, अनेक गोष्टी चुकीच्या होत आहेत, पण खूप सत्य होतं. येस. पण बघा, एक प्रामाणिक व्यक्ती पूर्ण महाराष्ट्राला बदलून टाकतो. म्हणून मी या निमित्ताने म्हणतो की खूप कमी लोक लागतात, प्रामाणिक लोक आपण ज्याला म्हणू. एक बाबा आमटे लागतात की जे आज चमत्कार घडून आणतायत. त्याच नियमाने विषय आपला असा होता की डॉक्टर वाईट नाही आहे, त्यांच्या पॅथीच्या लिमिटेशन्स आहे. त्यांना माहिती आहे गोळीला साईड इफेक्ट आहेत. विशेषतः मानसिक आजारामध्ये एका टॅब्लेटला ताई 10 15 साईड इफेक्ट आहेत. समजा एखादा पेशंट 4 गोळ्या खात असेल डिप्रेशनसाठी, सिझोफ्रेनियासाठी, त्या गोळ्यांसोबत तो आपल्या बॉडीमध्ये कमीत कमी 40 ते 80 साईड इफेक्ट टाकतोय. बापरे. पण हे डॉक्टरांना पण माहिती आहे, पण त्यांना ते म्हणतात आम्ही हतबल आहोत. निश्चितपणे पहिल्यापेक्षा या आजारामध्ये ट्रीटमेंट सापडते आहे, आज कंट्रोल आहे, पण मग आम्ही तिथं काम करतो आहे की मला आयुर्वेदाचा आणि अध्यात्माचा उपयोग करून आज आपण डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, OCDमध्ये या टॅबलेट्स आपोआप कमी करतो, साईड इफेक्ट कमी करतो आणि पेशंटला बाहेर काढतो. तर मी त्या मुद्द्याला होतो की डॉक्टरांनी सुद्धा थोडंसं, तुम्ही जे विचारलं मला त्याचं, की डॉक्टरांनी पण थोडा अवांतर अभ्यास करावा. जसं पूर्वी बघा योग इतका फेमस नव्हता, रामदेव बाबा आले, आज आपण योगा करायला लागलो, मग योगा होताच ना.
होता. पातंजलाने सांगून ठेवला होता, तो वापरला नाही. तर या निमित्ताने डॉक्टर किंवा मी सर्व प्रेक्षकांना सांगेल की एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे इथून. सोबत कोणीच काही नेणार नाही, पण आपण जिवंत असताना जर आपल्या बाजूने पेशंटला अधिकाधिक द्यायचा प्रयत्न केला तर ताई आपला प्रयत्न तोच आहे, हे आजार जे वाढत आहेत ते कमी करायचे आणि ती जीवनशैली निब्बाना इम्प्लांट करायची या बाबतीमध्ये. क्या बात. खूपच छान. म्हणजे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो, मन चंगा तो कसोटी में गंगा. क्या बात. आणि हे आपल्या संस्कृतीत आपल्या धर्मात दिलेलं आहे. योग आयुर्वेद आपल्या धर्मातले आहे आणि हे मान्यच आहे की त्यांचे लिमिटेशन आहे. प्रत्येक पॅथीला लिमिटेशन आहे, पण आपल्या संस्कृती अमर्याद आहे. त्यातील संशोधन आज तुम्ही बाहेर काढताय. हे संशोधन जर बाहेर काढलं आणि लोकांनी अंगीकारलं तर या सगळ्या आजारातून निघून त्यांना आनंदाने जगता येईल. यासारखी सकारात्मक गोष्ट असूच शकत नाही. मला थेट 1-2 पेशंटचे अनुभव ऐकायला आवडतील. वाव. तर अनेक अनुभव आहेत, काही लक्षात राहता काही राहत नाही, पण सर्वात मोठा अनुभव डी.वाय. पाटलांचा. बरं. आज डी.वाय. पाटील हे 3 राज्याचे राज्यपाल. मी अनेक ठिकाणी सांगतो आणि हे सांगण्यासाठी का आवश्यक ते पण पुढे बोलतो की आज दादांची 3 MBBS कॉलेजेस आहेत, हो, 10 विद्यापीठ आहेत आणि दादाने मला परमिशन पण दिलेली. ते मला मानतात, मित्र मानतात, गुरु मानतात, डॉक्टर मानतात. आज आम्ही गेली 16-17 वर्ष सोबत आहोत. माझा साम टीव्हीला एक शो झाला, बायपासला करा बाय बाय नावाचा. बरं. बायपासला करा बाय बाय. बायपासला करा बाय बाय. येस. म्हणजे बरं. प्रेक्षक बघा हा, आता आपण विचारूया डॉक्टर सरांना. ते डायरेक्ट म्हणताय आपल्याला बायपासला करा बाय बाय. कसं शक्य आहे? शक्य आहे. बरं, बोला. आणि ते करून दाखवलं गेल्या 16 वर्षामध्ये की ताई बायपास. आणि हा शो माझा आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलला मी पूर्ण टाकलेला आहे. त्यावेळेस 1 तास शो चालायचा साम टीव्हीचा. आता 25 मिनटं चालतो. तर साधक बघू शकतात ज्यांना उत्सुकता आहे त्यांना, निब्बाणाच्या प्लॅटफॉर्मला. तर शो केला तर टी व्ही शोनंतर खूप फोन येतात. एका वेळेला खूप अनेक फोन. दादांचा फोन लागला. ते म्हटले मी डी.वाय. पाटील बोलतो आहे, मला स्वतःला हृदयविकार आहे आणि आत्तापर्यंत मी 7 वेळेस एन्जिओप्लास्टी केलेली. आत्ता पण मी 2-3दा ऐकली होती सामान्य पब्लिकमध्ये. इथे पण ते दादा आहेत, आम्ही त्यांना दादा म्हणतो. 7 एन्जिओप्लास्टी. मला भेटाल का? मी पुण्यात असतो. पुण्यात तुम्ही कधी येतात? तेव्हा मी महिन्यातनं एकदा यायचो. मग ते आले. मला वाटलं नाही ते मला फोन करतील, असं आले. पण त्यांची सवय खूप छान आहे, खूप प्रेमळ व्यक्ती आहे. फोन केला, मला 30 मिनटं भेटायला वेळ दिली आणि आमची मीटिंग 9 तास चालली. बापरे. इथे पण ते वेगळे आहेत. ते म्हटले अशी माणसं आपल्या जवळ पाहिजे. बरं, जेव्हा आम्ही बसलो ना ताई, त्यांनी 2 MBBS डॉक्टर बसून ठेवले होते मला चेक करण्यासाठी की मी किती खरं बोलतोय. कारण बोलणारे खूप या जगामध्ये, खोटे दावे करणारे पण आहेत. ते मला नंतर कळालं. मग तुम्ही कसे बरे करतात, तो ब्लॉक कसा घालून दाखवतात. तेव्हा माझं आडनाव मी रिमूव्ह केलं होतं की मला वाटतं माणसाने माणसाकडे माणूस म्हणून बघावं. तर दादांना ते खूप आवडलं. मग कोणी आलं, प्रतिभाताई आल्या, उद्धव ठाकरे आले. दादा माझे सांगा बरं तुम्ही पाटील आडनाव का काढलं. अजून पण ते मला निलेश विश्वनाथ नावाने ओळखतात, त्यांना पाटील माहीतच नाही. बरं. माझी कन्सेप्ट होती की माणसाने जातीविरहित समाज निर्माण व्हावा. सुरुवात माझ्यापासून केली. मग ट्रीटमेंट सुरू केली आणि दादांना जेव्हा सुरू केलं तेव्हा दादांचं वय 72-73 होतं. आज ते जवळपास 89-90च्या आसपास आहे. इतक्या वर्षात त्यांना एकदाही त्रास झाला नाही. अच्छा. पुन्हा त्यांना ब्लॉक झाला नाही. पण दादा पण पक्के बरं. म्हणजे मी इथं साधकांना सांगेल, तुम्हाला पण सांगेल की गुरु एकटा पक्का असून चालत नाही किंवा डॉक्टर. तो पेशंट किंवा शिष्य पण पक्का असावा लागतो. कारण गुरु फक्त मार्ग दाखवतो चालण्याचं काम. त्यांनी नियमितपणे औषधं घेतले, माझं ऐकले, स्वभावामध्ये बदल केले, व्यायाम केले, ज्या सर्व प्रोटोकॉल फॉलो केले, त्यांना पुन्हा ब्लॉक झाला नाही. तर एक आनंद वाटतो की 10 विद्यापीठाचा मालक, 3 राज्याचा राज्यपाल, म्हणजे ताई त्यांना ट्रीटमेंट मिळाली का नाही. तर इथं एक हा शोध घेण्याचा विषय आहे की एका विशिष्ट दिशेने जातो आपण संशोधनामध्ये, पण होतं त्याचे रिपोर्ट पण माझ्याकडे आज पूर्णपणे आहेत. याच्या संबंधी एक ॲड करतो अजून, जे तुम्ही म्हटलं अशक्य गोष्ट, जे मी वारंवार सांगतो आणि सांगण्यासारखी आहे. कारण ते काम सायंटिस्टसारखं आहे. आम्हाला पण ऐकायला भेटलं नव्हतं. आम्हाला पण हा आजार बरा होत नाही, तो बरा होत नाही. आज ते लेबल लावून टाकलेले आहेत. मायग्रेन बरा होत नाही, डायबिटीस बरं होत नाही, BP बरं होत नाही. तुम्ही फक्त नाव घ्या, बरं होत नाही. हां, कापता काय येईल ते आम्ही बघू. टॉन्सिल कापू, पोट कापू. 40 वर्षापूर्वी तर इतके ऑपरेशन्स होत नव्हते. आपण त्याकडे येऊ बोलता बोलता. असेच एक दत्त महाराज नावाचे अकोल्याला महाराज आहेत.
तर महाराज माझ्याकडे येत होते. त्यांचा चिरंजीव माझ्यावर राहत होता, जिथे माझा छोटासा दवाखाना होता संभाजीनगरला. तर ते अकोल्यामध्ये खूप फेमस आहेत. दत्तांची त्यांना कृपा आहे आणि अनेक त्यांचे शिष्य आहेत. ते एकदा आले, त्यांना म्हटलं, दादा मी हृदयविकाराचं औषध शोधलेलं आहे, ब्लॉक काढणारं. ते गेले आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचे 2 भक्त साधक माझ्याकडे आले आणि गप्पा मारता मारता मी त्यांना विचारायला लागलो, औषध घेणार का, पथ्य पाळणार का. त्यापैकी एक जरा बोलायला थोडासा ॲडव्हान्स होता. तो म्हटला, डॉक्टर आमचा तुमच्यावर विश्वास नाही, आमचा विश्वास आमच्या गुरुवर. ते म्हटले, उड्या मारा पाण्यात, आम्ही उड्या मारू. मी म्हटलं, औषध खाणार का. हो, मला तेच पाहिजे होतं. मी औषध खा आणि बरे व्हा. ते औषध त्या दोघांना दिलं. त्यांची पण रिपोर्ट मी त्याच टी व्ही शोमध्ये दाखवलेले आहेत. एक पांडे सर होते, एक लखोटे सर होते. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लखोटे सरांनी परवा, तर मी जेव्हा त्यांना कळलं डॉक्टर संन्यास अवस्थेतनं बाहेर आले आणि आता साम टी व्हीला येत आहे, माझ्या फेसबुक पेजला, निब्बाणाच्या फेसबुक पेजला लखोटेंनी मला न सांगता लिहिलं आहे तिथं की मी आजारी होतो, मला बायपास सांगितलं होतं आणि डॉक्टरांनी मला औषधाने बरं केलं आणि मी आज पण बरं आहे. हल्ली मुक्काम पिंपरी चिंचवड. म्हणजे अकोल्याचा व्यक्ती पिंपरीला राहतो इथे पुण्यामध्ये आणि सांगतोय. ताई जेव्हा असं घडतं ना, पहिले आपण करतोय बरं, आणि हे सर्व रिपोर्ट माझ्याकडे आहेत. बाय द वे मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे, डॉक्टर सहसा व्हिडिओमध्ये दाखवत नाही. म्हणजे आज ते माझ्या साम टी व्हीला आहे, आमच्याकडे रेकॉर्ड आहे. तर दुसरी अजून एक केस मला सांगायला आवडेल, कारण अनुभवीच खात्री आहे, प्रॅक्टिकल. औरंगाबादजवळ एक आमदार आहेत, ते सध्या राज्यपाल झाले. त्यांचा PA माझ्याकडे, त्यांच्या मिसेसला, ते आले नाही स्वतः PA, एक तिथल्या सभापती होत्या संगीताताई, त्यांना एका लेडीजला घेऊन आल्या आणि म्हटलं की सर या बाईला बाळ होत नाही आहे आणि हिचा नवरा दुसरं लग्न करण्याचं म्हणतो आहे. ते दुसरं लग्न म्हटल्यानंतर माझा सामाजिक दृष्टिकोन जागा झाला. म्हटलं ताई होऊन जाईल. ती आली, ट्रीटमेंट सुरू केली. पुढच्या आठवड्यात तिचा नवरा आला, तो जो PA व्यक्ती होता. मी त्याला म्हटलं की तू स्पर्म काउंट रिपोर्ट कर. तुम्हाला माहिती असेल वंध्यत्वामध्ये काउंट करतात पुरुषांचा, स्त्रियांचाही करतात वेगवेगळ्या प्रकारे. तो म्हटला त्यात 3 दिवस गॅप ठेवायचा असतो इंटरकोर्समध्ये, सेक्समध्ये. मग 4थ्या दिवशी रिपोर्ट करायचा असतो. तो म्हटलं मी नाही रिपोर्ट करणार. तो उद्धट बोलला ताई माझ्याशी. मला माहीत ती काय बोलतोय. मी त्या बाईकडे लक्ष होतं माझं. म्हटलं ठीक आहे, औषध खाणार का. तो म्हटलं हो. औषध दिलं. एरवी माझ्याकडे 1-1.5 वर्ष लागतं, पण त्यांना 2.5 महिन्यात आपल्या औषधाने बाळ राहिलं. आज तो मुलगा 18 वर्षाचा आहे, भूषण त्याचं नाव आहे. मग तो व्यक्ती आला माझ्याकडे, त्यांनी पाय पडले, रडला, सर मला माफ करा. म्हटलं का रे असं का करतो आहे. नाही सर मला, मी तुम्हाला उद्धटपणे बोललो, रिपोर्ट केला नाही. तर त्यांनी जी स्टोरी सांगितली ती ऐकण्यासारखी. तो म्हटला सर मी संभाजीनगरला आहे, मी एका आमदारसोबत आहे, मी बाळ होण्यापूर्वी 20 वर्षापासून ट्राय करतो आहे. तर मला प्रस्थापित मी ज्यांच्याकडे गेलो ते म्हटले तुला कधी आयुष्यात बाळ होणार नाही. करता करता मी मुंबईला गेलो आणि बॉम्बे हॉस्पिटल मला म्हटले की तुझी केस 1,00,000 आहे, तू विसरून जा. हा बघावाने मी भावाचा मुलगा दत्तक घेतलेला आहे. त्याने सोबत भावाचा मुलगा आणला होता. आणि जेव्हा तुमच्याकडे मी आलो, मी पाहिलं इथं काही मशिनरी नाही आहेत, काही जडीबुटी दिसते आणि तुम्ही दिसताय बोलताना. मला तुमच्यावर प्रथम दर्शनी विश्वास बसलाच नाही, म्हणून मी तसं बोललो उद्धटपणे. पण माफ करा ताई, तो व्यक्ती रघुनाथ त्यांचं नाव आहे, ते मला म्हणता माझं नाव तुम्ही घेऊ शकतात, रघुनाथ वाघमोडे औरंगाबादचे. आजही मला गुरु मानतात, येऊन भेटतात. त्यांना पित्ताचा त्रास आहे, ते काही अपथ्य करतात, ते इथं सांगू शकत नाही, पण ते रोज औषध घेत आहे माझं. तो बाळ मला जेव्हा मी आश्रम टाकला तर संभाजीनगरला, तो मुलगा मला भेटायला आला. तर तेव्हा हे बघा, डॉक्टरच्या पलीकडे आज माझं क्रिएशन माझ्या समोर होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर जिथे जग म्हणतं बरं होत नाही, मग ते असे एक नाही, जसं आता आपला वेळ मिळाला तुम्हाला असे अनेक अनुभव सांगू शकतो मी. मायग्रेनमध्ये, हृदयविकारामध्ये, सोरायसिसमध्ये, पांढऱ्या कोडमध्ये, हिपॅटायटिस बीमध्ये, कॅन्सरमध्ये, आणि म्हणतात ना शितेवरून भाताची परीक्षा, सर्व बरं होतं. या निमित्ताने आता आलवून सांगतोय ओघाओघाने. तुम्ही आता मध्ये बोललात पण, जेव्हा रुग्ण पेशंट हा डॉक्टरकडे जातो, फाईल घेऊन जातो किंवा डायरेक्ट जातो, त्याला सांगितलं जाते की तुझा आजार काही बरा होत नाही. तर आजारचा आजार, तो व्यक्ती त्या ठिकाणी खचून जातो, त्याला निगेटिव्हिटी येते, त्याची ऊर्जा डाऊन होते. काही शब्द तर असे आपण ऐकले की घाबरतो. मी या निमित्ताने माझ्या प्रत्येक डॉक्टर बांधवांना एक विनंती करेल, मग तो कोणत्याही पॅथीतला असेल, की तुम्ही कसं बोलायला पाहिजे बघा बा. पटलं तर घ्या, मी फोर्स करत नाही. माझ्या पॅथीप्रमाणे तुमचा मायग्रेन बरा होत नाही. ॲज पर माय पॅथी युअर मायग्रेन इज नॉट क्युरेबल.
यू कॅन ट्राय अनदर पॅथी. Perfect किती मस्त आहे. वाक्य आहे. समजा मी होमिओपॅथी आहे, मी आयुर्वेद आहे, मी ॲलोपॅथी, मी काय म्हटलं पाहिजे, माझ्या पॅथीप्रमाणे ज्योतिताई तुमचा मायग्रेन बरा होणार नाही. हम्म. पेशंट काय करेल, इतर पॅथी किंवा इतर मार्ग तुम्ही आता जे बोलले की आपल्या शास्त्रामध्ये खूप काही आहे, खूप उपाय आहे, तो करेल ना ते उपाय. पण जेव्हा आपण एका पेशंटला म्हणतो कुठेच बरं होणार नाही, मग माझा पुढचा प्रश्न आहे, हा अधिकार दिला कोणी आपल्याला? आणि असं बोलून तुम्ही काय पॉझिटिव्ह वातावरण तयार करतायत? तो एक तर आजारी आहे आणि तुम्ही बसून बघा त्या पेशंटच्या खुर्चीवर. ताई, घरामध्ये जेव्हा एक व्यक्ती आजारी असतो ना, पूर्ण घर आजारी पडतं. तुमचा भाऊ, तुमची आई आजारी पडू द्या, तुम्हाला पुरणपोळी गोड लागत नाही ताई. मग नाही लागत. किमान या निमित्ताने आपण असा जर समाज निर्माण केला, प्रत्येकजण आपल्या ठिकाणी छान आहे, काही इमर्जन्सीत छान आहे, काही क्रोनिकमध्ये छान आहे, नॅचरोपॅथी आपल्या ठिकाणी छान आहे. आपण सर्व मिळून असं का करू नये की प्रत्येकाने, आणि आहेत संभाजीनगरमध्ये असे 2-3 डॉक्टर आहेत, ते स्पष्ट सांगतात नाही होणार आमच्याकडून, पण तुम्ही ना योगा तरी करा किंवा आयुर्वेदिक करा कारण उद्या तो पेशंट तुम्हाला आशीर्वादच देईल की मला या डॉक्टरने मार्ग सांगितला. पण जेव्हा आपण असं म्हणतो की मायग्रेन बरा होत नाही, कुठे पण जा बरा होणार नाही, तर पेशंट खचून जातो. मी का आलो ताई इथे? माझा एक प्रयत्न आहे, प्रत्येकाचा योग असतो, आपलं माहीत नाही उद्या काय होईल. मला समाज मनामध्ये हा विश्वास निर्माण करायचा आहे की बाबा सर्व होतं, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. तू स्वतःवर विश्वास ठेव. पहिली गोष्ट ताई, विश्वास ठेव. आणि हा विश्वास ठेव, एखादी गोष्ट बनते ना ताई, ती नष्ट पण होते. हां, जन्मजात आली असेल, मागच्या जन्माचं काय असेल, गर्भाशयात असताना काही व्यंग असेल तर ते आपण नंतर बोलूया, ते आजार 1-2% आहेत. मी ताई तुमच्या निमित्ताने एक सांगेल की जर पेशंट पक्का असेल आणि गुरु प्रामाणिक असेल आणि फॅमिली सपोर्ट मिळाला, तर आपण सहजपणे या आजारांना रिव्हर्स करू शकतो, नव्हे कायमचं बरं करू शकतो. तर खूपच छान. थोडं विषयांतर होईल तुमच्या बोलण्यात, पण तरी बोलते की जेव्हा मी तुमच्याबाबत ऐकत होते तेव्हा मला खूप असं वाटत होतं की हे डॉक्टर एवढे वेगळे कसे असू शकतात. आज समाजात सगळीकडे चाललेलं आहे घाबरवा आणि पैसे मिळवा, हो, त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही सकारात्मक वातावरण करताय आणि त्या पद्धतीने संशोधन करताय. मग मी म्हणून तुमची पत्रिका आज पाहिली. हो. खूप छान पत्रिका आहे. आणि संशोधन का करताय आणि विचार का असे आहेत, म्हणजे याच्यात मला एक प्रश्न पडला होता की तुम्ही संन्यास का घेतला असावा. अच्छा, मला तुम्ही नवीन सांगताय. वा वा. म्हणजे आपण तेव्हा बोललो नाही, पण आता हां. सांगते तुम्हाला. हां, तुमचं तूळ लग्न आहे, मकर रास आहे, चंद्र 4थ स्थानात आलेला आहे. 4th स्थान हे सामान्य जनतेचं स्थान असतं. अच्छा, जनतेच्या कल्याणासाठी किंवा पेशंटला मातृवत प्रेम देण्यासाठी तुमची भूमिका निर्माण होते. आणि याच्यानंतर येतो तो राशी स्वामी की जो भाग्यात जाऊन बसला आहे, किंवा ज्याला आम्ही केंद्राचा स्वामी त्रिकोणात गेल्यामुळे निर्माण झालेला राजयोग म्हणतो, तो सुद्धा अत्यंत प्रबळ आहे. पण एक काय असतं ना, शनिदेव कुणालाही काही सहज देत नाही, तावून सुलाखून बाहेर काढतात. अगदी अगदी. बऱ्यापैकी परीक्षा घेतात. ज्यावेळी तुम्ही परीक्षेत हारून जातात, पराभूत होतात, त्यानंतर शनिदेव तुमच्या डोक्यावर हात ठेवतात. आणि अजून एक वैशिष्ट्य, शनिदेव जेव्हा देतात तेव्हा पुन्हा घेत नाही, ते कायमस्वरूपी देतात. जसं तुमच्या पत्रिकेला त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे सुद्धा तुमच्याशी आज गप्पा करताना मला खूप आनंद होतोय. आणि जर समाजातले एवढे मोठे आजार आपण एवढ्या सकारात्मक पद्धतीने बरं करणार असू, जसं आता मी तुमचं ऐकते तेव्हापासून, की ज्या आजाराबद्दल खूप भीती आहे ते तुम्ही सहज साध्य करता आहात. आणि तुमचं पेशंटसोबत 1-to-1 रिलेशनशिप ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे असं म्हटलं जायचं की डॉक्टराकडे गेल्याबरोबर बरं वाटलं पाहिजे, असं डॉक्टरांचं रिलेशन असावं. ते तुमच्याकडे होत असेल. येस. तर मला वाटतं आता आपण अजून पुढे जाऊया. हो हो हो. पण ताई, मला या निमित्त विचारावं वाटेल, तुम्ही आता विषय काढलाच आहे, हे मला सरप्राईज गुरुपौर्णिमेचं बक्षीस आहे मला गुरुकडून, की ताई मी हा विषयात येणार, असं काम करणार मला कधी वाटलं नव्हतं. बरोबर. मला शिकत असताना हबप म्हणायचे माझे मित्र. मी म्हणायचो की मला हरिभक्त परायण. हरिभक्त मी म्हणायचो मला असं बोलू नका, मला बाबा वगैरे काय व्हायचं नाही आहे. आणि हे आजार आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा असाध्य, बऱ्यापैकी जो आमचा सिलेबस बनतो ना, तो इतर पॅथीचा सिलेबस बघूनच बनतो. मग शिकवणारे शिक्षकसुद्धा नाईलाजावर असतो म्हणा की त्यांच्या अनुभवाने
आम्हाला असं शिकवतं की हे काही बरं होत नाही. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की हे असं कसं येतं मग आपल्या हातामध्ये? व्यक्ती अचानक- जेव्हा पृथ्वीवर येतो ना तेव्हा काही गोष्टी घेऊन आलेला असतो आणि विशेषतः जेव्हा आध्यात्मिक एक वाट तयार होते तेव्हा तुमच्या पत्रिकेतले 4 ग्रह महत्त्वाचे ठरतात. शनी जो तुमचा राशीस्वामी आहे, चंद्र, गुरु आणि केतू या चौघांची बैठक तुमच्या पत्रिकेत अशी होती की जोपर्यंत तुम्ही या वाटेवर पाऊल ठेवलं नसतं तोपर्यंत तुम्ही स्वतःच अस्वस्थ राहिला असतात किंवा राहिला असाल. हो, खूप राहिलो. तुम्ही जरी संन्यासी झालेला होतात तरी त्या काळात तुम्ही मनस्वास्थ्य नव्हतं मिळवलं. खरंय. कारण हे तुमच्यासाठी लिहिलेलं होतं. मनस्वास्थ्य तुम्हाला तेव्हा मिळालं जेव्हा तुम्ही या वाटेवर पाऊल ठेवलं. वाव, खरं बोललात आपण एकदम. तर तो आजचा आपला विषय नाही. नाही, हो, सहज पण या निमित्ताने एक मलाही मिळालं ते, कारण मी नेहमी एक वाक्य बोलतो माझ्या पॉडकास्टमध्ये किंवा मुलाखतीत, योग असेल तर आपण भेटू. म्हणजे आता होय. बघा मला अनेक साधक बघतायत. होय. म्हणजे चेतन दादापासून तर स्मिताताई, सौमित्र पोटे, अनेक जणांनी माझे इंटरव्ह्यूज घेतले. आता रिसेंटली गोष्ट फायद्याची मध्ये मी आलो, हो. ते सर पण खूप छान आहे, तुम्ही आज घेत आहेत. तर ताई, एक एक व्हिडिओ लाखो 2-2 लाख लोक बघतात. पण मी विचार करतो काही जणांनाच हा चान्स भेटतो. बरोबर, मग हा योगच असतो का? योगच असतो. योगाशिवाय काहीही घडत नाही. अच्छा. परंतु योग आल्यावर घटना घडण्यासाठी परिश्रम करावे लागतात. 100% कर्म लागतं म्हणजे त्याला. कर्म लागतं. योगाशिवाय घडत नाही हे जेवढं सत्य आहे तेवढंच त्या योगाला कर्माची जोड दिल्याशिवाय घडत नाही. यात असेल माझी हरी तर देईल काटल्यावरही असं होत नाही. वाव वाव. म्हणून तर या निमित्ताने मला एक आठवलं की आता अनेक साधक मला बघतायत आणि मी प्रेमाने कुठल्याही पॅथीला नाव न ठेवता एक आध्यात्मिक प्रवासात गेल्यामुळे मला सापडलं, माझ्या दादाचा आजार मी पाहिला की सर्व आजार बरे होतात. होतं काय, फक्त लोकांमध्ये निगेटिव्हिटी खूप जमा झालेली असते. मग ती पॅथी कोणी सांगतं, आपण टी व्हीला बघतो, कॅन्सर बरा होत नाही, डिप्रेशन बरं होत नाही. तर मला या निमित्ताने सांगायला काय वाटेल की ही निगेटिव्हिटी पहिले लोकांनी काढली पाहिजे. चमत्कार घडतात. जेव्हा लाईट नव्हता तेव्हा पण जग होतं. एडिसनने शोध लावला, लाईट आला. आपण नेहमी म्हणतो की आठवा तुमचा माझा काळ की पूर्वी टेलिफोनने आपण बोलायचो, PC वरनं बोलायचो. कोणी म्हटलं असतं की वायर नसताना मोबाईल नावाचं एक येईल आणि त्यात पूर्ण कम्प्युटरसारखं असेल, विश्वास बसणार नाही. पण कोणता इथरचा शोध लावतो आणि मोबाईल सुरू होतो. ताई, मला तेच सांगायचे की सर्व होतं, त्या रुग्णाचा पहिले आत्मविश्वास पाहिजे, श्रद्धा पण पाहिजे, विश्वास. आता तुमचाच विषय थोडा जो मला माहिती आहे, जास्त नाही, तुमच्यासमोर बोलणं चुकीचं आहे, तुम्ही सांगाल, तुम्ही गाईड कराल. कारण पेशंटला काय पाहिजे ताई, त्यांना आजार झालेले आहेत, घाबरून टाकलेलं आहे आणि 16 वर्ष 14 वर्ष मुलं डिप्रेशनमध्ये आहे, सिझोफ्रेनियामध्ये. आज माझ्याकडे जवळपास 280 जणं ऑनलाईन मी त्यांना रोज शिकवतो. म्हणजे आपला जो पॅटर्न आहे त्या अनेक पॅटर्नपैकी मी माझ्या पेशंटसोबत दिवसातनं 2दा लाईव्ह असतो. बरं. भारत आणि विदेशातनं आपली पूर्ण पद्धत ऑनलाईन आहे. तर त्यात जवळपास 280 लोक माझ्या समोर असतात. माझी टीम पण असते, मी असतो. म्हणजे मला वाटतं बाकी मी कोणाचं ऐकलं नाही. आम्ही त्या कमी डॉक्टरपैकी का असतो जे पेशंटशी आम्ही 2 टाईम बोलतो, 1-1 तास, 1.5 तास, केव्हा 4-4 तास. तर ताई, मी जेव्हा बघतो ना, 16 वर्षाचा मुलगा आहे माझ्याकडे, कल्याणचा, तो दादा सिझोफ्रेनिया आजारी होता, त्याच्या गोळ्या मी कमी केल्या. मी एक ताई बघतो जी मुलाच्या समस्येमुळे होती, ती बरी होते. तर तेव्हा मला काय वाटतं, ते म्हणतात पण डॉक्टर तुमचा पत्ता पहिले का माहीत झाला नाही, तर तुमच्या भाषेत त्यांचं प्रारब्ध, ते भोगभागी होते. तर मी असं म्हणेल की इथं माझ्याकडे एक थोडंसं नॉलेज आहे, तुमच्यासमोर बोलणं चुकीचं आहे, की जे मी सांगतो जे आता की नशीब एक शब्द आपल्याकडे येतो. असं म्हणतात की नशीब शब्द हा आपल्या हिंदू मायथॉलॉजीमधला नाही आहे, तो कुठून तरी युनान किंवा ख्रिस्ती समाजातनं आलेला आहे. आपला शब्द आहे प्रारब्ध. कारण आता आपण जेव्हा आता पुढे ट्रीटमेंटचं बोलू ना, तर लोकांच्या मध्ये भीती असते. आता काही लोक काय म्हणतात माहिती आहे की ताई, आता काय नशिबातच आहे, आता काय मला आजार बरा होणारच नाही. इथे पण लोक अडकून पडलेले आहेत. ते मी सांगेल की प्रारब्ध बरोबर आहे भाग्य अधिक कर्म. राईट. भाग्य जे देव लिहून टाकतो आपल्याला न विचारता, असं म्हणता, इथे लिहून टाकतो. तुम्ही जे 12 राशीमध्ये बोलतात.
पण त्याच्यासोबत दिलंय कर्म. कर्म. तर मी असं म्हणतो की कर्म इतकं सुंदर करा, प्रामाणिकपणे करा, जीव लावून करा. कर्म जर चांगलं बनलं, भाग्य किती खराब असू द्या, प्रारब्धाची बेरीज चांगलीच येणार. होय. म्हणून ते आपला निब्बाना पाथ ऑफ लाईफ जो कोर्स आहे, जे शिक्षण पद्धतीनं आमचं भर आहे कर्मावर. अच्छा. आता हा विषय निघाला म्हणून सांगतो की भाग्य देवान लिहून टाकतो. तुम्ही पण सांगता की आपण त्याला काही प्रमाणात माइल्ड करू शकतो. ते बदलू शकत नाही. बदलू नाही. आपण त्याला माइल्ड, मी तुमचे पॉडकास्ट पाहिलेले आहेत. बरं. तुम्ही म्हणता की आपण रस्ता बदलू शकतो, सावध होऊ शकतो, त्याला कमी करू शकतो. मी त्याच्या पुढचं एक सांगतो की कर्म इतकं सुंदर करू की भाग्याला चान्सेस मिळणार नाही आपलं रूप दाखवण्यासाठी. बरं. त्यासाठी मी एक हिंदीमधलं शेर वापरेला या ठिकाणी कमी शब्दात सांगण्यासाठी की खुद ही को कर इतना बुलंद, तकदीर बनाने से पहले खुद ही को कर इतने खुद ही को कर इतना बुलंद कि तकदीर बनाने से पहले खुदा भी पूछे बोल बंदे तेरी रजा क्या है. असं म्हणतात. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा देव आपलं विचारत नाही की ज्योती निलेश तुला कुठे पाठवू, पुण्याला का इथं कुठे पाठवू. तो पाठवून देतो. आपलं कळतं आहे आपली आई आहे, वडील आहे, आपलं घर आहे, आपण जेव्हा लहानचे मोठे होतो. पण जो व्यक्ती स्वतःला बुलंद करतो, बुलंद म्हणजे स्ट्रॉंग करतो, स्वतःवर काम करतो, चुका प्रत्येक व्यक्ती चूक बरोबरचा पुतळा येत आहे. चुकांना कमी करून स्वतःला अपग्रेड करतो, नवीन काही शिकतो, प्रामाणिक राहतो, कष्ट करतो. तर तो देव त्याला म्हणतो की राजा तुझं नशीब मी लिहू शकत नाही, तुझं भाग्य लिहू शकत नाही, सांग काय लिहू. आणि ताई माझा पूर्ण जीवन प्रवास, तुम्ही आता माझी रास सांगितली, मकर भयंकर रास आहे. जेव्हा तुम्ही बोलले ना तर माझ्या अंगाला शहारे आले, डोळ्यात पाणी आलं की किती परीक्षा बघावी मकर राशीची. आता मी माझ्या राशीवरून तुम्हाला सांगतो या प्रवासाचा मार्ग एका वाक्यात किती पॉवरफुल बनेल बघा. इथे प्रेक्षकांपैकी काही लोकांचे मकर रास असेल. मकर शनी आम्हाला काही नीट टिकू देत नाही. ताई मला एका विद्यापीठाचा बॉस बनलो मी. बरं. आणि 200 कोटीपर्यंत रुपये माझ्या हातात आले. आणि मी म्हणतो की मी चाललो या कॅम्पसच्या बाहेर. माझ्या हातात म्हणजे मी बॉस बनलो आणि ते मला हँडल करायचे होते. शनिदेवाने मला ते घेऊच दिले नाही हातामध्ये. वैराग्याचा स्वामी असलेला शनी तो आम्हाला हेच काम करायला लावणार. बाहेर निघालो, माझं लाईफ खूप कष्टपूर्ण होतं पण त्याने आज दिलं. पण तो काही काय करतो, पूर्ण कष्ट बघ त्याने पूर्ण म्हणजे म्हणतात इतकं आपटलं. पण आता हे होतं माझं भाग्य तुमच्या भाषेमध्ये. पण मी एक देवाला म्हटलं होतं तू दे किती देतो मला, मी नाही हार मानणार, मी कर्म चांगलं करणार. मग ताई निब्बाना पाथ ऑफ लाईफ जो आपला कोर्स आहे तो कर्मावर डिपेंड आहे. बरं. मग त्याच्यामध्ये ना 30 लोकांचे सक्सेसफुल लोकांचे 30 मुद्दे काढलेले आहेत. आता हा मला संकट देतोय, मागचा जन्म, हा जन्म, आता आपण या राशीत जन्माला यावं हाही माझा आत्म्याचा प्रवास आहे. माझे भोग बाकी होते. पण त्यांनी मी कर्माने ताई काय केलं याचा अभ्यास केला. जे मला पेशंटला सांगायचं आहे की नका तुम्ही निराश हो, नका. लोकांचे काय कारण आहे, सर माझ्या वडिलांकडे पैसे नाही म्हणून मी मोठा होत नाही, मी गरीब घरात जन्माला आलो, माझं गावच छोटं आहे, मी राहतो विदर्भामध्ये, मी खानदेशमध्ये किंवा एक्सेट्रा. काही काही ठिकाणी विकास पोहोचलाच नाही. विकास फक्त पुणे मुंबईला इकडेच माहिती आहे आपण जर पाहिला तर. आता त्यामागे राजकारण किंवा बाकी काही गोष्टी असतील. ज्या भागातला मुख्यमंत्री त्या भागातला विकास होतो स्वाभाविकपणे. मग त्यांनी काय करावं, मग ते म्हणतात आता आमच्या नशिबातच नाही. तिथे मी काय सांगेल, तिथे मी या पेशंटला साधकांना एक वाक्य सांगेल तुमच्या परमिशनने. सांगू तर इथे बिलकुल. मी जो अभ्यास केला त्यात मला असं दिसलं की जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल. ॲक्च्युली मी अभ्यास नाही केला, माझ्या अगोदर एका लेखकाने केला, मी तो वाचून तुम्हाला सांगतो आहे. त्या लेखकाला असं दिसलं की 5% लोक या जगात ग्रेट लोक आहेत. चला आपण सक्सेसफुल म्हणू. आता पेशंटला बरं व्हायचं आहे म्हणजे पेशंटला सक्सेस व्हायचं आहे, मी पेशंटच्या कामाचं बोलतो आहे, किंवा साधनेत जायचं आहे त्याला पण सक्सेस व्हायचं आहे. आणि त्याला असं दिसलं की जगातले 100 पैकी 95% लोक फेल आहेत, अनसक्सेसफुल आहे कम्पेअर टू दिस 5% पीपल. त्यांनी पुढचं संशोधन मांडलं. त्याने असं मांडलं की जगातली 95% संपदा, पैसा या 5% लोकांकडे, बरोबर, आणि उरलेली 5% या 95% लोकांकडे. म्हणून आपले प्रश्न काय असं सामान्यांचे, पैसा नाही, घर नाही, दार नाही, मुलं ऐकत नाही एक्सेट्रा. ते कशामुळे, तुमचा माइंडसेट. आता मी जेव्हा पुढे याचा अभ्यास केला कर्माने की अरे हे लोक कोण आहेत, मग आता ही कोण आहेत 5%मध्ये,
खेळण्यामध्ये सचिन तेंडुलकर, समाजसेवामध्ये बाबा आमटे, सिनेमा अभिनेतामध्ये अमिताभ बच्चन. आपण पण आहोत, पण आपलं नाव त्या लेवलला जात नाही. आता ही साधक किंवा आपण कोण ज्यांनी शून्यातून निर्माण केलं. आज ताई तुमचं काम मी बघतोय. तुम्ही एक स्त्री म्हणून तुम्ही ज्या प्रकारे बोलतात, अभ्यास करतात, आज तुम्ही काय करत नाही असं जर म्हटलं तर तुम्ही सर्व करतात. तर तुम्हाला पण टफ आहे, तुम्हालाही प्रश्न आहेत करण्यासाठी, पण तुम्ही त्यातनं मार्ग काढून इथपर्यंत पोहोचलात. आता पुढचा जो मी अभ्यास केला, मला कळलं की लोक जन्माला यावी लागतात. आता आपला जन्म तर होऊन गेला. माझे पप्पा तर अमिताभ बच्चन नाही आहे, पण नाही, मला असं कळालं, मी यांचा माइंडसेटचा अभ्यास केला. या 5% लोकांचा एक माइंडसेट असतो, माइंडसेट ऑफ बिलिनियर्स म्हणू, मिलिनियर म्हणू की ग्रेट माइंडसेट. ते मी माझ्या कोर्समध्ये शिकवतो, आपल्या या पेशंटला पण शिकवतो. त्यातले मी तुम्हाला 4 ते 5 पॉईंट सांगतो. बरं. पहिला पॉईंट आहे, ही जी लोकं असतात म्हणजे पेशंटला तसं बनायचं आहे आजपासून. म्हणजे ट्रीटमेंट होईल तेव्हा होईल, योग येईल तेव्हा येईल, पण पेशंटने हे पण शिकलं ना, त्यांचा आजपासून आजार बरा व्हायला सुरुवात होईल. ग्रेट. समस्या पण जाईल. पहिले ताई, ज्याला आजार बरा करायचा आहे त्यांनी पहिली सवय अडॉप्ट करायची आहे ग्रेट लोकांची, ती आहे प्रोॲक्टिव्हनेस. दीज पीपल आर प्रोॲक्टिव्ह पीपल. व्हॉट इज मीन बाय प्रोॲक्टिव्ह? या लोकांना कोणत्याही ठिकाणी चांगलं पहिले दिसतं, निगेटिव्ह त्यांना दिसत नाही. हो. याच्या उलटं ही लोक निगेटिव्ह पहिले बघतात. अँड दॅट्स द हॅबिट ऑफ माइंड. माइंडला अभावात जास्त रस आहे आणि ही लोक मनाच्या अधीन असतात. ग्रेट लोक, आता करोना येऊन गेला किंवा काही घडलं, ते करोनामध्ये संधी शोधतात. आता पेशंटने काय बघायचं माहिती आहे, प्रोॲक्टिव्हनेस कसं ठेवायचं आहे. माझा एक हात दुखतोय, एक हात तर बरं आहे ना माझा. एक डॉक्टर बोलतोय ज्योतिताईंच्या माध्यमातून, तुम्ही यूट्यूब बघताय, आज तुम्हाला भेटतोय. नेहमी वाईटमध्ये चांगलं शोधायचं. आणि यालाच वाटतं जपनीज भाषेमध्ये वाबी साबी म्हणतात माझ्या माहितीप्रमाणे. नंबर 2, ही लोक कमिटेड असतात. होय. कमिटेड माइंडसेट. आता कमिटमेंटचा अर्थ काय? दिला शब्द पाळतात. मी तुम्हाला म्हटलं मी 11 वाजता येणार, 11 वाजता इथे पाहिजे. आता न यायला मला 10 कारणं होती पुण्यामध्ये. ट्रॅफिक. यस, सर्वांजवळती कारणं असतात. पण ज्योतिताईला मी जेव्हा आपलं 10-11 पण झालं, पण ताई मी त्या हिशोबाने प्लॅनिंग केलं, इथे मी आलो. अर्थात मी प्रयत्न करतोय. आपल्या भारतात एक शब्द आहे की प्राण जाय पर वचन न जाय. म्हणजे ताई, भारतीय लोकांनी, आपल्या पूर्वजांनी प्राण आणि वचन सोबत ठेवलेलं आहे. प्राण जाय वचन न जाय. आणि आता 11:30 म्हटलं की 12:30 वाजता माणूस पोहोचतो. मी अनेक ताई आपला कार्यक्रम घेतो. माझा 6चा कार्यक्रम 6ला सुरू होतच नाही. लोक उशिरा येतात. सर्वांना सांगायचं असतं कमिटेड, दिला शब्द पाळतात. तिसरी सवय असते या लोकांची, दीज पीपल आर अनरिझनेबल पीपल. हे कधीही कारण सांगत नाही. कारण नाही सांगत. आता मला कारणं खूप सांगण्यासाठी तुम्हाला, काही पेशंट खूप होते, एवढं मोठं काम चालू आहे विदेशात, आता काय करू, पावसाळा पण आहे, ट्रॅफिक पण नाही. 11ची वेळ दिली, मी घरून 8:30ला निघालो. गाडी आहे, बसलो, काम केलं वगैरे. सांगायचा मुद्दा असा आहे, अनरिझनेबल राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. 4था मुद्दा आहे, या लोकांचं टाईम मॅनेजमेंट खूप परफेक्ट असतं. 5वा मुद्दा आहे, यांची लिसनिंग खूप प्रॉपर असते, फक्त कानाने नाही, अंतर्मनाने. आता आपण हे 5च मुद्दे घेऊ. असे मी 25 मुद्दे करून सांगून लोकांकडून करून घेतो, शिष्य रूपाने, गुरु रूपाने. गुरुकुलच आहे आपलं हे. आता ही ऐकली, बऱ्यापैकी काही साधकांना माहिती पण असतील. पण एखादी गोष्ट माहीत असून चालत नाही. मी नेहमी एक प्रश्न विचारतो पेशंटला, माझ्या साधकांना, काय फरक असेल ज्ञान आणि प्रज्ञेमध्ये, नॉलेज आणि विजडममध्ये? इवन पेशंटला मी आता विचारतो, साधकांना विचारतो तुमच्या निमित्ताने, कारण आपलं जरा थोडंसं प्रोॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. खूप छान प्रश्न आहे की ज्ञान आणि विजडममध्ये फरक काय? तुमची मतं नक्की कमेंटमध्ये लिहा. येस, आता सांगून द्यायचं का ते त्यांना थोडंसं? ओके, मलाही ऐकायचं आहे. ओके, ग्रेट. ताई, नॉलेज आणि विजडममध्ये काय फरक आहे? नॉलेज जे आपण बाहेरून घेतो, जे शिक्षक शिकवतात, आईवडील शिकवतात, समाज शिकवतो, पुस्तकातून वाचतो, ते कोणाचा तरी अनुभव असतो, तो आपण वाचतो. पण विजडम काय माहिती आहे का? एखादी गोष्ट तुम्ही ऐकतात, अनुभवात जातात आणि अनुभवातून जे ज्ञान तुम्हाला मिळतं ते म्हणजे विजडम. 3री पास बहिणाबाई चौधरी किती मोठं लिहून गेली. आता आपण काय म्हणतो 3री पास आहे म्हणून इथं ग्रॅज्युएट झालेले मुलं, IT मधले मुलं किंवा जे काही सोकाळ आपण शिकलेले लोक म्हणतो,
पण काय फायदा शिकून? फक्त ज्ञानच मिळालं, त्यांना विजडम नाही मिळालं. पण ती काय म्हणते, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोरं किती किती हाकल हाकल हाकला हाकल. फिरी येतं. तुम्हाला विचारलं ना मनाचा गुणधर्म काय त्याच्यामध्ये, मन जहरी जहरी याची न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याला उतार मंतर. तर या 2 वाक्यात पूर्ण फिलॉसॉफी येऊन गेली. ताई कोणी सांगितली, 3-5 व्यक्तींनी सांगितली. बरं याचा संबंध काय? पेशंटला ताई माहिती खूप आहे, नॉलेज खूप आहे, ती इम्प्लिमेंट होत नाही. आणि तेच इम्प्लिमेंट करण्यासाठी मी निब्बाणाचा प्रोग्राम 1 वर्ष घेतो. कारण अनेक लोक ठिकाणी कोर्स करतात, गुरु आवडतात, घरी फोटो पण आणतात, उद्या माझ्याकडे पण येतील. पण मला तसे शिष्य नको आहे. त्याच्या लाईफमध्ये खरोखर परिवर्तन व्हायला पाहिजे, तर त्या शिक्षकाला आणि त्या शिक्षण पद्धतीला महत्त्व आहे. बरोबर. म्हणून ताई जेव्हा मी डिझाईन केली नाही पद्धती, तर माझ्याकडे यायचं असेल तर किमान मी वर्षभर त्याला बांधून ठेवतो. बरं. नसतं येऊ नको बाबा, 1 रुपया मला देऊ नको, वेळ पण देऊ नको. पण ते आला ना, व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होतो. आणि हे जे आत्ता मुद्दे बोललो मी, हे त्यांच्यात मी उतरवतो. कारण पेशंट कोण बनतं? वेळ उठायचं नाही, वाटेल ते खायचं, स्ट्रेस घ्यायचा, नातेसंबंधामध्ये दुसऱ्याकडून अपेक्षा करायच्या, माहिती कोणी अपेक्षा पूर्ण करत नाही, आसक्ती ठेवायची, व्यायामाबद्दल अभाव. आणि मग बसले डॉक्टर, मेडिकल आहे तुमच्यासाठी. ताई त्यांच्यासाठी मी नाही आहे. मी आल्यानंतर लोकांना सांगतो की आता आमच्याकडे एक सोपा नियम आहे. मी या निमित्ताने आपल्या पेशंटला पण सांगेल, तुम्हाला बरं व्हायचं ना, उठा 4 वाजता, घ्या हातात काठी. काठी कुत्र्यांसाठी. बरं कुत्रे म्हणतील कोण बाबा हे आले सकाळी, हे तर पहिले नव्हते या रस्त्याला, आणि तुम्हाला पळायचं आहे. सोपा उपाय सांगतो मी तुम्हाला. सर हृदयविकार आहे, काही चिंता करून, तुमचा जीव जात नाही. पाय दुखत आहेत, काही चिंता करू नका. तुम्हाला घाबरून टाकलं आहे, तुम्हाला पंगू करून टाकलं आहे, हे उचलू नका, ते काही होत नाही. रोज फक्त 1-2 किलोमीटर पळायला जा. पळायचं बरं ते, आणि घाम आला की व्यायाम थांबवायचा आहे. महिनाभर करा आणि कमेंट करा माझ्या आपल्या व्हिडिओच्या खाली, तुमचा 25% किमान आजार घ्यायला असेल. बरं. हे ताई इतकं सोपं आहे ना, म्हटलं ना इतकं सहज आहे. करतोय म्हणून तुम्हाला बोलतोय मी या निमित्ताने. मला खूप आनंद आहे आज तुमच्याशी बोलतोय. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण या गोष्टी सांगतोय. खूपच छान. म्हणजे एक जीवनशैली की ज्याच्यातून आपण आनंदी आयुष्य जगू शकतो, औषधांची गरज पडत नाही, खूप उत्तम आयुष्य आपण जगू शकतो. सर तुम्ही सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि असे योग आपल्यापैकी किती प्रेक्षकांना येतात ते आपण बघूया जवळच्या काळात. पण मला एक सांगा, नेमके कोणकोणते आजार आपण या पद्धतीने बरे करू शकतो? ताई कोणते बरे करू शकत नाही मला सांगा. सर्वच आजार बरे होतात. बरं. म्हणजे आपण समजा डोक्यापासून सुरुवात केलं, एक लोकांना माहीत व्हावं म्हणून सांगतो मी. मायग्रेन नावाचा आजार, याला म्हणतात जगात इलाज नाही आहे, पण आपण कायमचा बरा करतो. आपल्याकडे 100 ते 150 त्याचे टेस्टिमोनियल्स असतील, कसं डोकं दुखायचं कसं बरं केलं. हृदयविकार आपण टाळतो. ज्यांना ब्लॉकेजेस सांगितले असतील त्यांचे ब्लॉकेजेस या ट्रीटमेंटने आपण पूर्णपणे रिमूव्ह करतो. ज्यांचे झालेले आहेत अँजिओप्लास्टी बायपास, त्यांना वाटतं पुन्हा होऊ नये, त्यांना प्रोकार्डिओ ती ट्रीटमेंट आपण त्याच्यामध्ये देतो. नंतर आंबवात नावाचा एक आजार आहे, म्हणजे संधिवात, स्पॉन्डिलोसिस, वात रक्त, जॉईंट पेनचे आजार तर आहेत, पण सर्वात राजा आजार आंबवात आहे त्याच्यामध्ये, ज्यामध्ये मल्टिपल जॉईंट कॅप्चर होतात. पेशंटला वेदना खूप होतात, स्टिरॉईड द्यावं लागतं, इंजेक्शन घेऊन पण बरं होत नाही. पेशंट अक्षरशः मागचा जन्म आठवतो की मला असं काय पाप केलं की हा त्रास झाला. जिथे डॉक्टर म्हणता बरं होत नाही, हा आपण त्याला कायमचा बरा करतो, रिव्हर्स करतो पूर्णपणे. डायबिटीज रिव्हर्स करतो, BP कायमचा बरा करतो. हिपॅटायटिस B असेल, संधिवात, पांढरकोड, वंध्यत्व, पोटाचे आजार जिथं ॲसिडिटी आहे. काही लोकांना तर पोटदुखीचा आजार असतो, पोट दुखतं पण रिपोर्टमध्ये सापडत नाही. ती मोठी अडचण आहे की आपल्याला काय वाटतं रिपोर्टमध्ये नाही म्हणजे आजारच नाही, पण तो त्या रिपोर्टचे लिमिटेशन्स आहेत. जसं मनात वाईट वाटते, तुम्ही कोणत्या रिपोर्टमध्ये पकडू शकत नाही, ते फक्त फील करू शकतात. तसं काही लोकांचं पोट दुखतं पण रिपोर्ट नील असतात. पोटदुखी बरी करतो, अल्सरेटिव्ह कोलायटिस बरं करतो, जुलाबाचे प्रॉब्लेम बरे करतो. गर्भाशयामध्ये आजकाल एक कॉमन झालं आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये, जो आपल्या आई आणि यांचा प्रश्न आहे. पांढरं पाणी रक्त गेले की डॉक्टर सांगताय की पिशवी काढून टाका. प्रत्येकाला गरज नसते, घाबरण्याची गरज नसते. आपण गर्भाशय पिशवी वाचवतो.
हार्मोनचे प्रश्न असतात ते करतो. आणि सर्वात मेन माझ्या जिव्हाळ्याचा विषय, मानसिक आजार आपण कायमचे बरे करतो. बरं. म्हणजे आज डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, OCD, स्लीपचे प्रश्न, आणि तर याच्यात जी पिढी सापडते ना, ही तरुण मुलं सापडत आहेत. मुलांचं संगोपन, आजकालची स्पर्धा, स्ट्रेस. आणि बरं करतो ते काय करतो मी, जी औषध सुरू असतात ते सुरू ठेवतो, त्यांना आध्यात्मिक आयुर्वेदिक मार्गाने एका प्रोसेसमध्ये आणतो. बरं वाटलं की तेच डॉक्टर त्यांच्या सल्ल्याने कमी कमी करत जातात. पेशंटचे सिम्पटम केले की आपोआपच डॉक्टर सपोर्ट करताना पेशंट बरा होतो. फक्त प्रत्येकाचा कालावधी कमी जास्त असतो. मी एकच सांगतो की मला काय लागतं, फक्त पेशंटची जिद्द लागते. मी पेशंटला एक प्रश्न विचारतो मी आल्यानंतर, की तुला खरं बरं व्हायचं आहे? ते वरून नाही, अंतर्मनातनं. अंतर. बरं झाल्यानंतर तू कुणासाठी बरा होणार? आणि तिसरं, बरं झाल्यानंतर तू करणार काय? बरं. तुमच्यातली सिंधुताई शोधा. आज एक बाई येते ताई आणि आज समाजसेवा करून जाते. खूप काम आहे. आज व्यसनमुक्तीमध्ये काम करायची गरज आहे, महिलांमध्ये काम करायची गरज आहे, छोट्या मुलांमध्ये गरज आहे. कारण समाज आपला बदलून गेला आहे. म्हणजे 1843मध्ये का 41मध्ये भारताला जिंकायचं म्हणून इंग्लंडने एक व्यक्ती पाठवला. त्याने पूर्ण अभ्यास केला. आपण कधी वेळ भेटलात बोलू. हा विषय ताई एका पॉडकास्टमध्ये बोलण्याचा नाही आहे, तुम्हाला पण जाणवतं आहे, प्रेक्षकांना पण समजतं. आपण अजून याविषयी बोलत राहू, वेगवेगळ्या विषयी. पण तिथं काय घडलं ते सांगतो. त्या व्यक्तीने जेव्हा भारताचा अभ्यास केला, त्याला दिसलं की भारत देशाला जिंकणं जाऊन त्याने सांगितलं. आणि इंग्लंडच्या लोकसभेत त्याचा उल्लेख आहे. आज पण तो म्हणतो की भारताला जिंकू शकत नाही. आपल्या यांच्या 3 गोष्टी खूप मजबूत आहे. यांचं कल्चर, शिक्षण पद्धती. तर जिथून आपलं कल्चर बदललं, शिक्षण बदललं, तिथून आपल्याला उतरती कळायला लागली. तर ते निब्बाणा काय करतं माहिती आहे, घराघरात जाऊन आज आपण ते काम करतोय. पेशंटच्या माध्यमातून किंवा साधकांच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण, त्यांचे संस्कार, म्हणजे आजार तर तिथून आहेत. आज मुलं प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा IIT इंजिनियर बनावा, डॉक्टर बनावा. सर्व कसे बनतील ताई? ते काय घोडे आहेत का? आपण त्यांना घोड्याप्रमाणे शर्यतीत पळवतो आणि त्यातून जो स्ट्रेस होतो आणि हे मानसिक विकार. म्हणून तुमच्या निमित्ताने मी सांगेल, नका पळू त्यांना. हा विषय कधी आपला येईल, जरा समजून घ्या, त्यांचे मित्र बना. मात्र आजाराच्या बाबतीमध्ये सर्व आजार त्यातनं आपण बरे करू शकतो. पेशंटची जिद्द. आणि अजून मला एक गोष्ट लागते, मला पेशंटच्या फॅमिलीने जर सपोर्ट केला तर लवकर, म्हणजे फॅमिली सपोर्ट, पेशंटची जिद्द, आणि आमची पूर्ण टीम रेडी आहेत आणि अनेक अनुभव आहेत. मी अजून तुमच्या निमित्ताने सांगेल, कारण मी काही बोलेल ना, पेशंटनी आपले जे आतापर्यंत जे काही 10-12 पॉडकास्ट झाले या वर्षभरामध्ये, संन्यास लाईफ नंतर माझ्या, त्यांनी प्रत्येक व्हिडिओच्या खाली जायचं, थोडं स्क्रोल करायचं. तुम्हाला पेशंटनी लिहिलेले जिवंत अनुभूती दिसतील. कुणाचा कॅन्सर बरा झाला, कुणाचं डिप्रेशन गेलं. पेशंट खोटं का बोलतील? जे पेशंट, आणि हवं असेल ते वाचा, तुम्हाला कळेल. जे आपण फक्त 2-3 आजाराबद्दलच बोललो आता इथे, अनेक आजारांची तुम्हाला तिथं प्रत्यक्ष अनुभव पाहायला मिळतील आपल्या यूट्यूबच्या खाली, जिथं माझे आतापर्यंत पॉडकास्ट झाले. कारण ते पेशंटला एक गंमत सांगतो, मी जेव्हा म्हणतो आजार बरा होतो, पेशंटला पहिली गोष्ट विश्वासात येत नाही की हे कसं काय बरं होतं आहे. आता होतं तर होतं, ठीक आहे, ही पद्धत दुर्मिळ आहे. हे पण सांगतो की माझ्याकडे येताना या निमित्ताने जातो मी, की आता काही साधक मला कॉन्टॅक्ट करतात की इतकी सुंदर ट्रीटमेंट आम्हाला घ्यायची असेल तर काय करावं. पहिली गोष्ट, मी बाकी डॉक्टरांसारखे पेशंट बघत नाही. मी गुरुभूमिकेत आहे. माझ्याकडे 5-6 डॉक्टर्स आहे, 20-25 लोकांची टीम आहे. आमच्याकडे येताना हे मला आवर्जून सांगणं आवश्यक आहे, नसता गोंधळ उडतो. लोकांचे काय पॉईंट असतात, सर तुमचा दवाखाना कुठे, औषधांचा खर्च सांगा आणि कुठे येऊ. पहिली गोष्ट, औषधांचा खर्च हे काही दुकान नाही आहे, तो कस्टमाइज असतो. एका विद्यार्थ्याला, एका शिष्याला पूर्ण बदलायचं आहे, मला कायापालट करायचं आहे, त्याला वर्षभर 2 वर्षभर जे काही ठरलं आहे, आजाराचा अभ्यास करावा लागतो. पहिली गोष्ट, पेशंटने घाई करू नये. तुम्ही जर दिलात नंबर, तो व्हॉट्सॲप नंबरला किंवा आमच्या फॉर्मवर तुम्ही फॉर्म भरायचा आहे शांतपणे. आम्ही ताई संन्यास अवस्थेतनं बाहेर आलेले लोक आहेत. आम्ही योगिक पद्धतीने काम करतो. खूप आले म्हणून नाही, आमच्याकडे दिवसातनं जास्त पेशंट बघत नाही आम्ही, कारण आम्ही त्यांना शिकवताना आमचा आनंद महत्त्वाचा आहे. तर आम्ही तुम्हाला आनंद देऊ शकू. शांतपणे या, शांतपणे भेटा. भेटल्यानंतर आजार बरा होत असेल तर सांगू हो, नसतं आम्ही नाही. आम्हाला 1 रुपया तुम्ही देऊ नका, पण जे करू ते कायमचं काम करू. पेशंटचा सपोर्ट तुम्ही द्या. या निमित्ताने मला हे सांगावंच तुम्हाला वाटतं. खूपच छान. आपण एक काम करूया की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म देऊया, तुमचा मोबाईल नंबर देऊ, म्हणजे ज्या पेशंट्सला आवश्यकता आहे त्यांनी तो गुगल फॉर्म भरावा, म्हणजे तुम्हाला थेट मार्गदर्शन मिळेल.
तुमच्या टीमकडनं त्यांना माहिती दिल्या जाईल आणि ते त्यांच्यासाठी पण सोपं होईल. कारण काय होतं ना की पेशंट्सला सुद्धा कुठे संपर्क करावा हा मोठा प्रश्न असतो. तर गुगल फॉर्म हा अतिशय सोपा सुटसुटीत असेल. तिथे तुम्ही तुमचं नाव, मोबाईल नंबर, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा आणि सबमिट करा. म्हणजे मग एकदा तुमचं रेकॉर्ड आलं की तुम्हाला टीमकडूनच संपर्क केला जाईल आणि मग त्या पद्धतीने तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेऊ शकाल. एकंदरीतच आजचा खूपच छान पॉडकास्ट झालेला आहे आणि विशेष म्हणजे पेशंट्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. आता आपण एक रॅपिड फायर प्रश्नाकडे येऊ. एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर द्यायचं आणि पटकन द्यायचं न विचार करता. ओके. हां, पहिला प्रश्न, आरोग्य एका शब्दात. तर फक्त एक सांगेल मी, लोकांना सवय असते फोन करण्याची आणि आम्ही व्हॉट्सॲपला नेहमी अवेलेबल असतो शांत प्रकारे. होय. तर कॉल नाही, करून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एक लक्षात घ्या की तुम्ही केव्हाही फोन करता आणि समोरची व्यक्ती अत्यंत व्यस्त असते आणि या प्रश्नाला तर मलाही रोजच सामोरं जावं लागतं. हो. तर आपण ही सिस्टीमच ठेवलेली आहे की तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय येईल. 100. ॲड ऑन तुम्हाला आता गुगल फॉर्म प्राप्त होतोय. हो. म्हणजे आपण संपर्काचे मार्ग देतोय. मात्र प्रेक्षकांनी किंवा पेशंट्सने हे लक्षात घ्यावं की फोन कॉल करू नये. तिथे नंबर जो दिलेला असतो तो फक्त मेसेज करण्यासाठी दिलेला असतो, याची नोंद घ्या. त्याशिवाय तर आपली वेबसाईट आहे निब्बाण आयुर्वेद नावाने, त्याला भेट द्या. माझं यूट्यूब चॅनल आहे निब्बाणा नावाने. बरं, खूप माध्यम आहेत. आपण एक काम करूया, वेबसाईटची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक देखील देऊ. अगदी अगदी अगदी. अजून मला वाटतं यूट्यूब चॅनल आणि इन्स्टाला जर भेट दिली किंवा आपल्या वेबसाईटला भेट दिली, तिथं पण आपले फॉर्म आहेत. आपण फॉर्मच्या माध्यमातून यावं, व्हॉट्सअप मेसेज करावा. आणि ती पद्धत इतकी शांत आहे. माझी टीम यथाअवकाश प्रत्येकाला निवांतपणे बोलते, कारण आजार मोठे मोठे आहे. आपण जर त्यात घाई केली पुन्हा मग तेच होईल ना ताई. तेच होईल. आता पण तेच होत आलं. 15 मिनिटात तुम्हाला बाहेर काढल्या गेलेलं आहे. मग तुम्ही घाई कराल, इथे घाई चालत नाही. शांतपणे. आता पूजा किती शांतपणे करतो आपण, ही पूजाच आहे, लाईफ बदलणार आहे. त्यामुळे त्यांनीच यावं शांतपणे, जे येऊ शकतात, म्हणजे त्यांना याचा फायदा होईल ताई. Great. आता आपण येऊ एका वाक्यात उत्तर द्यायच्याकडे. रॅपिड फायर. या आरोग्य एका शब्दात. आनंदी जीवन. आनंद एका वाक्यात. मनाची शांतता. बरं, यशाचं खरं रहस्य. आहे त्या समाधान मानणं. सॅटिस्फॅक्शन. Satisfaction. परफेक्ट आहे. सर्वात धोकेदायक आजार कोणता? सर्व हजार धोकेदायक, जो जीव घेत असेल त्यातून मानसिक विकार जास्त धोक्यात. मनाचा आजार सगळ्यात धोकादायक आजार. लोक आरोग्याबाबत करतात अशी सगळ्यात मोठी चूक कोणती? आहारावर नियंत्रण करत नाही, व्यायाम करत नाही, सकाळी लवकर उठत नाही. बरोबर. सकाळी लवकर उठा, आहारावर नियंत्रण ठेवा आणि योग्य व्यायाम करा. आहारामध्ये ताई 32 वेळेस घात चावून खा, अर्ध पोट जेवण करा, तुम्हाला आजार होणार नाहीत. बरं, हे तर आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलंच आहे. म्हणजे लहानपणापासून ऐकत आलो आहे. नवीन काहीच नाही. नवीन काहीच नाही, पण विसरून गेलो आपण. आपण विसरून गेलो. विषयाला सांगतो, 32 वेळेस जर घात चावला तर अन्नाचं पचन चांगलं होतं. आपण कमी खातो. तुमचं ज्याला वजन ताई कमी करावं वाटतं त्याने फक्त महिनाभर 32 वेळेस घात चावा आणि सांगा कमेंटमध्ये किती वजन कमी झालं म्हणून. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न, जीवनशैली आधी की औषध आधी? जीवनशैली. बरं, दररोज जर फक्त एक सवय बदलायची असेल तर सर्वप्रथम कोणती बदलावी? आरोग्याकडे लक्ष देणं, त्याचा टाइम टेबल बनवणं आणि व्यायाम सुरू करणं. बरं, सकाळची सुरुवात कशी करावी? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि देवाचं नामस्मरण. ग्रेट, खूपच छान. झोपेचं महत्त्व एका वाक्यात. ज्याची झोप गेली त्याचं सर्व आयुष्य जातं. बरोबर आहे, म्हणून खरी गोष्ट आहे. म्हणून झोपेकडे लक्ष द्या. मी नेहमी सांगतो 8 तास स्वतःला, 8 झोपेला आणि 8 कामाला. टाईम मॅनेजमेंट करा आणि 8 तास झोपलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे. बरोबर. ताणतणाव कमी करण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय? एक लक्षात ठेवा की मला एक दिवस मरायचं आहे. सर्व जे काही इच्छा आकांक्षा ताई, और की मांग, अजून काही. आणि एक कधी टेन्शन आलं स्वतःला म्हणायचं, निलेश, ज्योती, तुला एक दिवस जायचं आहे. म्हणून मी या निमित्ताने सांगतो की बुद्धाच्या तुम्हाला धम्मात जर सामील व्हायचं असेल तर बुद्ध म्हणायचे 1 महिना तिथे येऊन राहा.
स्मशानात. जेव्हा तुम्ही 1 महिना स्मशानात जाऊन राहतात किंवा वाटलं ना तर आपल्या गावाच्या शहराच्या आसपास जरा पर्यटन म्हणून स्मशानात जाऊन यायचं. या निमित्ताने बरं. जरा जालिम उपाय पण खूप कामाचा उपाय. मन आजारी आहे हे कसं ओळखायचं? शरीरातील लक्षणाप्रमाणे. ॲक्च्युअली मन आजारी नसतं. मनाचे स्वतःचे गुणधर्म आहेत. मन अभावात जगतं, मनाला आहे ते आवडत नाही. मन शरीराच्या अनुषंगाने शरीराला पळवतं. माझ्या मना जरा थांबना, तुझे धावणे मला वेदना. मन पळवतं पण शरीराला लिमिटेशन्स आहे आणि मन शरीराला आजारी करतं. शरीर थकतं, अंगदुखी, अंगात ताप येणं, वारंवार इन्फेक्शन होणं, जॉईंट पेन होणं, यातनं समजावं की तुमचं मन आजारी पडतं असं. खूप छान. पुस्तक ज्याने तुमचा विचार बदलला? द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. बरं. संन्यासी ज्यांनी आपली संपत्ती विकली. रॉबिन शर्माचं पुस्तक. एक वकील जो अमेरिकेत खूप फेमस होता, त्याचं बेटावर घर होतं, त्याकडे मोठी कार होती. जवळपास त्याच टाईपचं माझं लाईफ होतं. 15 ब्रँचेस होते, दिवसाला हजारामध्ये पैसे कमवायचो, पण मी आनंदी नव्हतो. तो आनंद, पैसा होता आणि जीवनाच्या एका टर्निंग पॉईंटला निर्णय घेतला की त्यांनी जे केलं. नंतर डॉक्टर अभय बंग, माझा खूप छान. साक्षात्कारी हृदयरोग, वाचा. सरांचंही पुस्तक खूप छान आहे. या 2 पुस्तकांनी माझं लाईफ टर्न केलं आणि आज मी आनंदी जीवन जगतोय. तुमच्या मते खरा श्रीमंत कोण? श्रीमंतीची व्याख्या तशी व्यक्तिपरत्वे बदलते, पण ज्याच्याजवळ आरोग्य आहे तो खरा श्रीमंत. बरं. अर्थात आरोग्यासोबत पैसा पण लागतो, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आध्यात्मिक लोक पैशाकडे विन्मुख होऊन जातात. आवश्यक तेवढा पैसा आणि आरोग्य. संपूर्ण जगाला जर एकच संदेश द्यायचा असेल तर कोणता द्याल? जगा आणि जगू द्या. वा, छानच. मला वाटतं याच वाक्यावर आपण आज थांबावं. आजचा दिवस खरंच महत्त्वपूर्ण होता. जगा आणि जगू द्या, उत्तम आयुष्य जगा. ईश्वराने 84 लाख योनीनंतर दिलेलं तुम्हाला हे मानवी आयुष्य आहे, ते सुखाने जगावं, आरोग्यपूर्ण जगावं आणि आनंदाने जगावं. हे महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासाठी डॉक्टर निलेश पाटील आपल्याला सहकार्य करायला नेहमीच तयार आहेत. आपण त्यांची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. एकच करा, फोन करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा, दिलेला गुगल फॉर्म भरा. त्यांची वेबसाईट आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. याशिवाय त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, इन्स्टावर अकाउंट आहे, अनेक माध्यमं आहेत. फोन कॉल सोडून सर्व माध्यमं नक्की वापरा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. धन्यवाद. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.